जेव्हा एखादा मुस्लिम व्यक्ती इस्लाम धर्माबद्दल बोलतो तर हिंदू धर्माबद्दल बोलत असते ते म्हणायचं आणि एखादा हिंदू व्यक्ती हिंदू धर्माबद्दल चांगल्याबद्दल बोलतो फक्त मुस्लिम धर्माविषयी बोलू शकतो अशा वेळेस आपल्याला मग राग येतो तसं नाही त्याला स्वतःबद्दल बोलावं लागेल आणि मग इतरांवर बोलावं राजन खान तुझं काय राजन खान हिंदू बाग आहे राजन खान करायचं की मुसलमान धर्म वाईट आहे मुसलमान धर्माचे लोक वाईट आहेत याच्याबद्दल गेल्या 50 वर्षात हिंदूंनी एक 500 पुस्तकं लिहिली असतात त्या विचारतात की मुसलमानांनी हिंदू धर्माच्या वाईट प्रमाणात पुस्तकं लिहिली का नाही हे का समजून घेत नाही आणि त्यांनी लिहिलं की तुमच्या तुम्ही जे सांगता ह्या उदाहरण सांगता की आपल्याकडे कसं आहे की वैयक्तिक घेऊन मुस्लिम हिंदू मुस्लिम पद्धत संबंध ठेवायची पद्धत आहे पण इथं जेव्हा दाखवतो हिंदू म्हणून जेव्हा माणसं वागतात मुस्लिम म्हणून जेव्हा वागतात त्यावेळेस ते एकमेकाला सांगतात मुसलमानांची जर ईद ए मिलादची मिरवणूक निघाली होती बिलकुल 100% हिंदूमध्ये रिॲक्शन मुद्दा माझा तो नाही आहे त्याचं मला तिथे सांगायचं आहे की सुधारणा ही त्या धर्मात राहून धर्मातला व्यक्ती करू शकतो जसं अजगर आणि इंजिनियर पासून आता राजन खान पर्यंत आपण आलो ना तर मुस्लिम धर्माची लोक झाली ती जास्त करू शकतात मला असं म्हणायचं नाही की एखाद्या कांचीपुरमच्या एखाद्या शंकराचार्य त्यांनी मुस्लिम धर्माबद्दल बोलू नये किंवा एखाद्या मौलवीनं हिंदू धर्मात बोलू नये बोलायचं नाही मीन्स सुधाराच्या भाषेत बोलायचं नाही बोलायचं नाही त्या अर्थाने की आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे तुम्ही सुधारा असं म्हणायचं दुसऱ्याने किती काळ लावण्याचा प्रयत्न केला तरी आपण ते आपल्या काळा लावून ठरलं पाहिजे जेव्हा आपण म्हणतो दुसऱ्याने तेव्हा आपण दुसऱ्याने आपण करतो की नाही दुसऱ्याला आपण नाहीच आहे ना आपली अक्षर मानवाची भूमिका हीच आहे सगळ्या भेदांच्या पलीकडे जायचं माणूस म्हणून एका तुम्ही काय असतं आपण सगळे एक आहोत आणि का बोलू नये दोन कॉन्ट्रास्ट वाक्य नाही येत म्हणताय की का बोलू नये आणि पुन्हा म्हणताय की एकच आहोत आपण वाद कॉन्ट्रास्ट आंतरधर्मीय लग्न लावतो पण आता महाराष्ट्रामध्ये आंतरधर्मीय ही अत्यंत जबाबदारी होते आणि डेंजर आहे कसंही केलं आम्ही एकही लग्न गेल्या 2 वर्षात हिंदू मुस्लिम लावू शकतो आम्ही एक लग्न लावलं दोघांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये लावायचीच नाही ती स्वतः लागतात आपण लावायचीच नाही ती स्वतः लागतात सगळ्या विषय भरकटच चाललाय मी सांगतो तुम्हाला एक रजिस्टर केलेलं मुसलमान आणि हिंदू लग्न रजिस्टर केलं रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन गेले लग्न रजिस्टर नोटीस दिली आणि ज्या दिवशी लग्न लावायचं होतं हे मी नंतर तिथं इन्व्हॉल्व झालो की लावायचं तर तिथं गेल्यानंतर लग्न लावायच्या वेळेला तिथल्या क्लार्कने आणि तिथल्या माणसांनी ती मुलगी जी होती हिंदू होती तर हिंदू मुलगी आहे म्हटल्यानंतर त्यांनी तिथल्या जातीवादी संस्थेच्या लोकांना फोन केले ते तिथून कळत आले त्या दोघांनी तिथं मारलं त्या मुलीच्या घरच्याला फोन केला त्या घरच्याला तिथं बोलवलं आणि रजिस्टर ऑफिसमध्ये कागदपत्र काढून त्या दोघांना पेजर मारून दोघंही एज्युकेटेड दोघांना पेजर मारून दोघांना बोलू लावलं मग आम्ही गेलो रजिस्टर ऑफिसमध्ये गेलो त्याला म्हटलं की तुमचं कायद्याने सरकारचं कर्तव्य आहे की जे कोणी लग्न करू इच्छितात कायद्याने त्यांना संरक्षण देणं तुमचं कर्तव्य आहे तुम्ही त्यांचं लग्न लावायचं होतं का नाही लावलं तरी काय सांगितलं कसं लावणार पडले तर त्यांच्यासाठी कागदपत्रच करून टाकले होते कागदपत्र पहिल्या समोर असल्याशिवाय तुम्ही लग्न लावू शकत नाही आणि हे जर कळल्यानंतर त्या मुसलमान मुलाला मारल्यानंतर तिथं लगेच त्यांनी पुन्हा फोन केले त्यांचे 25 मुसलमान लोक तिथं आले आणि मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला म्हणून ते कॅन्सल केलं महाराष्ट्रामध्ये सर्वात रिस्की गोष्ट आहे हिंदू मुस्लिम लग्न लावा पण लावायची नाहीत का लावायची प्रक्रिया नैसर्गिक घडली पाहिजे आता अनवर राजन खान यांची लग्न झाले त्याच्या अनेक लोक त्याच्यात बोलत असतात म्हणतोच ना की लग्न लावायची गरज नाही तर ते या पद्धतीने कार्य करतायत गेले अनेक वर्ष लग्न लावले पाहिजे मदत केली पाहिजे आतिश शशीर नावाचे
त्याने स्टेजरबद्दल पुस्तक लिहिले दिल्लीला पत्रक आहे. तर ते सगळ्या मिडल ईस्टच्या देशामध्ये आणि सध्या तरुणांच्या मध्ये काय चालू म्हणजे दारू खर्च होतात का नाही देत का हे सगळं त्यांनी केले आणि त्यांनी एक पुस्तक लिहिली आणि त्यांच्या वडिलांना त्यांचे वडील ते मिस्टर तसीम ते पाकिस्तानातल्या एका ह्याचे गव्हर्नर होते. त्यांचा ईशान इंडियन त्यांचा मर्डर होता तसीम त्यांचा मर्डर ते त्याचे वडील. तर त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना मी माझ्या आत्महत्या करतो. तर माझे वडील रूढ आधारित मुसलमान नव्हते, जन्माने मुसलमान नव्हते. त्याची आई आणि त्याचे वडील हे नवरा भेटतो हा त्यांचा मुलगा आणि त्याने त्याच्या आईला सोडलं की हिंदू होते. तर वडिलांना सांगितलं की मुसलमान आता कसं व्हावं. तर वडील रागायला लागले. तो म्हणाला माझे वडील रूढ आधारित मुसलमान नव्हते, ते दारू पित होते, मडत खात होते, भांगडीत होते, ते पैसे खात होते, ते कधी मशिदी केलेली आयुष्यात. पण मी जेव्हा मुसलमानाच्या विरोधात दिलं त्यावेळेस त्यांचा मुस्लिमचा तुकडा लागायला आणि ते मला आयुष्यात कधीच भेटले नव्हते. पण त्यांनी मला वेळी बसवले आणि तुला मी म्हणून तरी मला सांगितलं का तर मी मुसलमान समाजाच्या विरोधात होतो. मी याच्याविषयी घटना सांगतो. असं होते आता एका मुस्लिम तरुणे हिंदू तरुण असं लग्नाचं जमलं मोठी जोडी तिथे कळतं. त्याच्यामध्ये आमचा अधिकाराचा व्हॉट्सअपवर एक ग्रुप आहे त्याच्या नावाने का हिंदू अधिकाराचं अरे ताबडतोब कोणत्या प्रकारे जगामध्ये पुणे असतील पण ते लग्न थांबवा इकडं लोकांनी मदत दिली. सोशल मीडियाचा असा उपयोग करून दिला काय म्हणायचं असं काही नाही. सगळे आपण मग ह्याच्यात एक लक्षात ठेवा ही जी सगळी जमली आहेत नाही सगळे आपण एकत्र आहोत. त्यांची बुद्धी पण अशी आहे की हा वेगळा असं म्हणजे हे आपलं मोठं भाग्य आहे. यशस्वी आहोत आपण याच्या बाबतीत सगळे ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी सहकार हम तुम सब मिलकर बनाए एक नया हिंदुस्तान. हम तुम सब मिलकर बनाए एक नया हिंदुस्तान. शायद जानू ने पेटना. हम तुम सब मिलकर बनाए एक नया हिंदुस्तान. हम तुम सब मिलकर बनाए एक नया हिंदुस्तान जिसमें हो सभी हिंदुस्तानी न कोई हिंदू न कोई मुसलमान. संजय जगताप जगताप सर लक्ष काय तरी आम्हाला आवड सांगितलं की यांचं पण नाव घ्या. वैभव चव्हाण, मीनाताई आणि वैशाली समोर लोकांना संधी थोडं क्लोज आहे. मला सगळ्यांशी बोलायची संधी हवी होती. सगळ्यांच्या प्रश्नावर तोडगा माझ्याकडे आहे त्यामुळे मी आता विषय बोलणार आहे तो सगळ्यांशीच निगडीत आहे. संत तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा लिहिली ती सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ती सगळ्यांसाठी. त्यानंतर कोण त्या गुणाला मदत करत असत तर ते त्याच्यासाठी म्हणजे प्रत्येकासाठी कोणाचं कोणतं मदत करत आहे. तर हा मदत करण्यामागचा जो मूळ हेतू आहे तो प्रेम आहे. जर प्रेमच कोणाच्या मनामध्ये नसतं तर हे झालंच नसतं. आणि प्रेमाची व्याख्या ही विश्वव्यापी आहे की कोणत्याही धर्मासाठी किंवा कोणत्याही जातीसाठी प्रेमाची व्याख्या नाही. कारण प्रेमाची व्याख्या ही प्रत्येक धर्माच्या व्यक्तीसाठी प्रत्येक जातीच्या व्यक्तीसाठी आणि हा विचार जोपर्यंत सगळ्यांच्या पर्यंत
नाहीतर ते बरेच कशासाठी कारणासाठी युद्ध होणारे हे युद्ध थांबतील. ज्यावेळी प्रेम हे विश्वव्यापी आहे, प्रेम हे सगळ्यांसाठी, हा विचार जोपर्यंत प्रत्येकाजवळ जात नाही तोपर्यंत ही युद्ध थांबणार नाही. आणि मला त्या भगवंताचा आभार मानावं ते कमीच वाटतं, कारण त्याला मला एक प्रेम कवी म्हणून निर्माण केला जो सगळ्यांसाठी, तो कोणत्याही धर्मासाठी नाही किंवा कोणत्याही जातीसाठी नाही, तो प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. याचा मला सारखा अभिमान आहे. एवढेच मला बोलायचे होते. नमस्कार मंडळी. विषय भरपूर विषय झाले, वेगवेगळ्या अंगाने विषय झाले, आपापली मतं झाली. माझा विषय जाणीव साहित्य कशासाठी आणि साहित्याला काय दिलं या विषयाला बोलू. साहित्य कशासाठी, साहित्य कुठून निर्माण होते, साहित्य निर्माण करणारी मंडळी की तुम्ही कोणी दुसरं साहित्य निर्माण करत. साहित्य हे जगण्यात येतात प्रत्येकाच्या दरम्यान, मग ते ग्रामीण असो शहरी असो, साहित्य असं तयार होतं. कोणाचा तरी अनुभव मी पाहिलेला, मी अनुभवलेला किंवा मी नुसतं पाहिलेला, एखाद्या बाईची वेदना, एखाद्या माणसाची, पुरुषाची वेदना, माणूस नाही, कारण माणूस या ठिकाणी स्त्री आणि पुरुष अशी व्यापक संकल्पना आहे. माणूस म्हटलं की पुरुष नको यायला डोळ्यापुढे, माणूस म्हटलं तर स्त्री सुद्धा माणूस, आणि या जेंडर इक्विटीतून आपण साहित्याकडे बघूया. तर साहित्य हे तुमच्या आमच्या जगण्याचा आरसा आहे. साहित्याला वाचताना म्हणतात आपण वाचलेले काय होतं, साहित्य वाचल्याने काय होतं की जी धग मी सोसली नाही ना, जी धग मी जगण्यात सोसली नाही, ती धग अनुभवणं म्हणजे साहित्य. मी पुस्तक हातात घेते, मी कशासाठी हातात घेते तर मला त्या जाणीवापर्यंत पोचवतं ते पुस्तक आणि मला संवेदनशील बनवतं, मला डोळस बनवतं. पुस्तक मला डोळस बनवतं म्हणजे मला समाजाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन मला पुस्तक देतं. साहित्य त्याच्यासाठी. शिक्षण कशासाठी, आता आधी आपण म्हणतो की शिकल्यानं माणूस सशक्त होते, मेंदू सशक्त होतो, विपर्यास झाला शिक्षणाचा. माणूस सशक्त होण्याच्या ऐवजी संकुचित होत चाललाय. आता संकुचित होण्याला लागलाय. पहिले बरं होतं की शिक्षण नव्हतं, माणूस एक दुसऱ्याच्या भावना समजून घेत होता. गावामध्ये पारावर जेव्हा माणसं बसायची तेव्हा तुझं दुःख काय, तुझ्या घरी किती शिस्त आणि माझ्या घरी किती शिस्त, हे पाहण्याचा एक दृष्टिकोन होता. जेव्हा माणूस अशिक्षित होता, माणूस सुशिक्षित झाला, कारण शिक्षणाने प्रगती होते. खरंच प्रगती झाली का आपली? आज माणूस जाती जातीत काय झालं, विभागला आहे. आज मी मराठा, आज मी हिंदू, मी ब्राह्मण, मी अमुक, मी दलित, हा कुठला अभिमान? शिक्षणाने हे घडवलं. शिक्षणानं असं घडवायला पाहिजे होतं आपल्याला. शिक्षणाने माणूस घडवायचं बंद केलं. शिक्षणाने माणूस घडवायला पाहिजे होतं. आम्ही जातीत तुटत गेलो, आम्ही धर्मात तुटत गेलो, आणि माणूस जोडायसाठी हे संघटन. मी अक्षर मानवशीला जोडले, मी साहित्यातून जोडले, मी साहित्य वाचलं, मी सकस साहित्य वाचलं, मी राजन खानला वाचलं. मी नावावर नाही गेले, मी खरंच नावावर नाही गेले, मी माणसाच्या अभिव्यक्तीवर गेले. त्यांनी माणूस अनुभवला. राजन खान या नावाच्या माणसानं पुस्तकातनं माणूसपणाचं जगणं गेलं. मी त्या माणूसपणाच्या याच्यावर काढले. त्या जगण्यानं माझी दृष्टी समृद्ध झाली. मी त्या साहित्याला मानते की जिथं माणसाची विचार करण्याची प्रक्रिया ही मानव केंद्रित होते, धर्म केंद्रित नाही, जाती केंद्रित नाही. असं जे साहित्य आहे ते कसदार साहित्य, ते सकस साहित्य. इथं आपण जेव्हा एकत्र येतो ती फक्त माणूस म्हणून एकत्र येण्याची ही चळवळ आहे. माणसाच्या संवेदना जाणीवपूर्वक जाणून घेणं आणि माणसाच्या सुखासाठी काहीतरी करता येणं म्हणजे सकस साहित्य. गाडगे महाराजांनी आमच्या असं म्हटलं की गाडगे महाराजांनी स्वच्छतेचं अभियान कुठे राबवलं? त्यांच्या घरापासून राबवलं, त्यांच्या गावापासून राबवलं. त्या माणूस कधी शाळेत गेला नाही, पण त्याच्या नावाचं विद्यापीठ अमरावतीला आहे. त्या माणसानं खरं तत्वज्ञान सांगितलं, जगण्याचं तत्वज्ञान. त्याला म्हटलं की कुठं शिका, त्याने म्हटलं की घरचं ताट मोडा पण लेकराला शिकवा, कारण जर लेकरू शिकलं तर तो दैववादी होणार नाही, तो विज्ञानवादी होईल, असं त्याला वाटलं. पण उलट होत आहे, सारा प्रवाह असा उलटीकडून वाहत येत आहे. विज्ञानवादी होण्याच्या ऐवजी आम्ही
आम्ही इकडे लिहिलंय, हा माझा दे, तो माझा दे, आणि बायफर्केशन पुन्हा कोलॅप्स. तर शिक्षण जर माणसाला, साहित्य जर माणसाला एकत्र आणण्यासाठी काम करत नाही तर मग ते साहित्य काय कामाचं? साहित्य कशासाठी वाचायचं? तर आपल्यामध्ये एकी निर्माण करण्यासाठी, माणसाला माणसासाठी असं एकत्र आणण्यासाठी साहित्य असायला पाहिजे. म्हणून साहित्य वाचलं पाहिजे. मी साहित्य त्याच्यासाठी वाचते, मी साहित्य फक्त त्याच्यासाठी वाचते कारण मला माणसं वाचता येतात साहित्यात. मला त्या बाईची धग कळते जी मीही सोचलं आणि तिनेही सोचलं, तिची धग मला कळते, तेव्हा तिच्या जगण्यापर्यंत मला पोहोचता येते. त्या मुलींच्या, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते, माझं एज्युकेशन क्षेत्र आहे, त्या मुलींपर्यंत मला पोहोचवते हे साहित्य. की ज्या घरामध्ये कधी शिक्षणाचा दिवा पेटला नाही त्या घराच्या मुलीच्या पायरीपर्यंत मला जायला सांगते माझं साहित्य. मला सांगते की ती मुलगी सावित्रीबाईंना लावलेलं ते छोटंसं रोपटं आज तिचा वटवृक्ष होत आहे. तिथे आमच्या सर्व भगिनी इथे बसलेल्या आहे. केवळ त्या सावित्रीबाईच्या तिचा वसा मला चालवता आला पाहिजे, त्या मुलींना मला घडवता आलं पाहिजे आणि एका स्पेसिफिक ठिकाणी या समाजाची काय झाली पाहिजे, सर्वांच्या बरोबरीनं समानतेनं वृद्धी झाली पाहिजे असं मला साहित्य सांगतात. कधीच मला साहित्याला हे नाही सांगितलं की धर्माधर्मात वाद करा, कधी मला माझ्या साहित्याला हे नाही सांगितलं की माणसामध्ये भेद करा, मग स्त्री असो की पुरुष असो, असं मला कधी सांगितलं नाही. म्हणून साहित्य मला त्या अंगाने महत्वाचं वाटतंय. मी वाचन करते केवळ माझ्या बौद्धिक वाढीसाठी, मी माणसातल्या संवेदनशीलतेला अधिक जास्त सजगपणे अनुभवू शकले पाहिजे याच्यासाठी मी साहित्य वाचते. मी विराट वाचते, मी राजलेखांचं राजभोग वाचते, संगत विसंगत वाचते. मी कशासाठी? तर त्याच्यातला माणूस मी शोधत असते. म्हणजे कुठेही असं दिलं नाही, धर्मांचा ओढवत नाही किंवा देव भळे बनाले नाही, त्याच्या सर्व माणसाच्या थेट आनंदाला हात घातलेला आहे. की माणसाचा जिथं जिथं आनंद असेल, जिथं जिथं माणसाला सुख मिळत असेल, जर शांतीत सुख मिळत असेल तर मला शांती अपेक्षित आहे. मला क्रांती नको आहे. मग मला सर्व एकत्र आल्यानंतर खूप आनंद होत असेल तर मला साहित्य छान वाटते. मला साहित्याच्या त्या अंगाला विचार करतात. साहित्य, ग्रामीण साहित्य जेव्हा आलं तेव्हा आम्ही फक्त पुस्तकं वाचून मोकळे झालो, पण त्या ग्रामीण साहित्यातून जे निघालं त्या व्यक्तीपर्यंत कधीतरी पोचण्याचा प्रयत्न केला का? विराटच्या अशोक पवारांना कोणी भेटलं काही? मला प्रश्न आहे, अशोक पवारांना कोणी भेटलं का? त्या माणसाने जे अनुभवलं ते गावानुसार बाहेरच्या माणसाने जे अनुभवलं ते त्या माणसाला जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटतो ती धग असं जाणवते की या माणसाने किती सोचलं असेल. चोर सुद्धा त्यांना म्हटलेलं आहे, आपण केलेलं आहे, हे अनुभव आला पाहिजे. आणि मग हे साहित्य वाचल्यानंतर अशी लोक समाजात राहूच नये, अशी लोक समाजात राहूच नये, त्यांच्या मुलांचं शिक्षण आमच्या या सोबत सोसायटीमध्ये कशा पद्धतीनं होईल याकडे जर जाणीवपूर्वक पाहत असेल तर साहित्य खऱ्या अर्थानं वाचण्यात मजा. नाही तर मग मी साहित्य वाचलं, पुस्तक वाचलं, अनुभवलं, ती फिलिंग झाली का? त्याच्यासाठी काय करता आलं? त्या मुलांपर्यंत पोचता आलं का? मी एखाद्या ग्रामीण महिलेचं जर शोषण वाचत असेल तर त्या ग्रामीण महिलेचं शोषण होत आहे याच्यासाठी मला काय करता येते? ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून मला त्यांच्यापर्यंत पोचता येते का? मी जर तेवढी कॅपेबल असेल तर त्या प्रश्नांना मी हात घालू शकते का आणि त्यांच्यासोबत मी काम करू शकते का? आणि आज ज्या स्टेजवर मी आहे किंवा त्यांच्यापर्यंत त्या महिलांना मी आणू शकते का? असं काम म्हणजे साहित्य, असं काम अपेक्षित आहे साहित्याला. पुस्तक वाचून फेकणं, मी 100 पुस्तकं वाचले पण त्या पुस्तकाचं जर ॲनालिसिस मला करता येत नसेल किंवा त्याला अनुभवता येत नसेल, मला ते सिद्ध करता येत नसेल किंवा ते फिलिंग्स मला येत नसेल तर पुस्तकं वाचून फक्त तुम्ही शब्द गोळा केले पण त्याचा अनुभव तुम्ही कुठेही लावलेला नाही. साहित्यातनं मला असं वाटतं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे. माणूस माणसाशी जुळला पाहिजे, धर्माने नव्हे मनाने मेंदूनी एकत्र आलं पाहिजे. जातीच्या केव्हा तरी या साहित्यातनं दर्या माझं दलित साहित्य, अंक साहित्य या भिंती नकोच. कारण ह्या जातीच्या भिंती माणसाला प्रत्येकदा आडव्या येतात आणि जेव्हा दोन मानांची मिलन व्हायला जेव्हा येते तेव्हा हीच भिंत तिथे दरार निर्माण करते, त्यांच्यामध्ये ताण निर्माण करतो. मला नाही वाटत अशा पद्धतीचं. आणि अशा मानवाचं हे संमेलन होण्याच्या मागे मूळ कारण ही माणसं कोणती आहे. इथं माणूस एकत्र कशामुळे येतो? केवळ त्या संमेलनामुळे की इथं मला सरांचं मला ते आवडलं, इथं मला कोणी जात विचारत नाही, मला इथे कोणी पंथ विचारत नाही, म्हणून आम्ही सुद्धा याच कारणाने इथे जुळलोय की मला इथे जातीशी काही घेणं देत नाही. ठीक आहे, मी इथे थांबते. धन्यवाद.
मृत्युंजयवरती चर्चा चालू होती आणि मला कुतूहल वाटलं, वेगळं वाटलं ते. आणि मग आईचं वाचून झाल्यानंतर मी पुस्तक वाचलं आणि तेव्हापासून मग वाचनाचं वेळ लागलं. जे पुस्तक मिळेल ते वाचत सुटलो. आणि मग आपल्याकडे लहानपणी म्हणजे आमच्या घरी त्यावेळेस जे पाहुणे वगैरे घरी यायचे ते पैसे घेऊन यायचे, हातात पैसे घेऊन यायचे, ते पैसे साठवायचे, त्याची पुस्तकच घ्यायची. हा छंद मला लागला आणि तेव्हापासून वैयक्तिक पुस्तकं सगळं वाढत गेला. आणि लहानपणापासून घरी शिक्षक म्हणजे माझी आई शिक्षिका, वडील शिक्षक आणि आजोबा माझे म्हणजे आईकडचे. आईचे वडील हे संस्था चालवत होते. नाशिक जिल्ह्यात मालेगावला महात्मा गांधी विद्यामंदिर म्हणून संस्था आहे. त्या संस्थेचे संस्थापक संचालक 20 वर्ष सेक्रेटरी होते. म्हणजे नाशिक जिल्ह्यातला जो शिक्षण प्रसार त्यांनी केलं म्हणजे कर्मवीर बाबा पाटील आले होते. त्यांनी सांगितले की तुम्ही माझ्यापेक्षा मोठं काम केलेलं आहे. त्या काळात त्यांनी 4.5ची शाळा सुरू केल्या खेडोपर नाशिक जिल्ह्यातल्या. आणि त्या आजोबांकडे मी असं ते पुस्तक पाहिले, त्यामध्ये साहित्याची गोडी लागली. हे तर साहित्याची गोडी कशी लागली त्याबद्दल. आणि नंतर वाचनाचे म्हणजे हे आहे की एकाच प्रकारचं तरी वाचलं नाही की ऐतिहासिकच वाचाय, तर वैचारिक वाचाय, राजकीय वाचाय, वेगवेगळ्या प्रकारचे. इव्हन लग्नानंतर जोडणार सांगितलं तिचं थोडंसं एका प्रकारचं वाचन होतं. तिला म्हणजे एका सगळ्या प्रकारचं वाचलं पाहिजे म्हणजे मग आपलं मन ठरवता येतं, सगळ्या बाजू समजतात. आणि त्या वाचनाला आवडीनं पण नाशिकला पूर्णपणे रिपीट करत नाही. ते आत्मशुद्धी होते ते वाचनासाठी. आता काही बाबतीत वैचारिकाची असहमत आहे. हे साहित्य माणसाला बिघडत नसतं. कोणतंही साहित्य वाईट नाही. आपण त्या साहित्य वाचून विचार काय करू त्याच्यावर सगळ्या गोष्टी घडतात. तर त्यामुळे साहित्य आपल्याला विचार करायला शिकवतं आणि योग्य विचार करायला शिकवतं. आणि त्या विचाराची तुम्ही आचरणाची कृती करायची. त्यामुळे पुढील गोष्टी घडतात, काही वाईट गोष्टी टळतात. आता औरंगाबाद आमच्या बाजूला मुस्लिमच बसले होते. 4 वाडे मुस्लिमांच्या मध्ये एक वाडा आमचा हिंदूंचा होता. आमचा वर्ष चुकला होता हिंदूंचा. आणि 69ला ते दंगल झाले होते. सगळे जीवमुळे जवळ त्या सर्व बाजूला सगळे मुस्लिम होते. आता याचं काय होणार? पण आमच्या शेजारी जुने संबंध ना त्यांनी सांगितलं तुमच्या केसाला धक्का लागणार नाही आणि खरोखरच तसं झालं. ते वैयक्तिक संवाद असतात आपले, त्याच्यामुळे एका अर्थात वाईट घडत नसतं. त्यामुळे चांगलं शब्द आहे, चांगलं शब्द असावी. आतापर्यंत माझी आमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्या अडचणी आल्या नाही असं वाटत नाही. अडचणी आल्या पण त्या निवडल्या गेल्या वर्षावर. सर्व समाजात विचार करावा, ठरवावी. आपण म्हणून एकत्र सगळा विचार करावा. हा माझा असा विचार अजिबात करू नये. आपण नमस्कार, मी वीणा विभाग. माझा वाचनाचा संबंध वयाच्या 10व्या वर्षात आला. आमच्याकडे एक मोबाईल गाडी येत होती, त्यामध्ये ती पुस्तकं आणायची आणि मी ती वाचत असायची. 1 तास आम्हाला मिळायचा आणि त्यामुळे मी वाचनाची मला गोडी लागली आणि त्यापासूनच मी पुस्तकं वाचत होते. पण मध्यंतरी कामामुळे किंवा इतर गोष्टीमुळे वाचन असं झालंच नाही. मग सर्व जबाबदार पार पडल्या आणि नंतर परत मी पुन्हा या क्षेत्राकडे आले. बघितलं फार वाचन आता फार वेगवेगळ्या प्रकारचे लोक वाचतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. वाचतात आणि सोडून देतात. लहान मुलांपर्यंत वाचन पोहोचतच नाही. त्यांना जर वाचनाची गोडीच नसेल तर पुस्तकं असून उपयोग काय? लहान मुलांना वाचनाची गोडी लावण्याकरता ज्यांना वाचनाची पुस्तकं वाचनालय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांना आमच्या लहानपणी जशी गाडी येत होती तशी अगदी गाडी जर पोहोचली आणि त्यांना 1-2 तास पुस्तकं वाचायला जर मिळाली तर मला वाटतं की त्यांना वाचनाची अधिक गोडी लागली आणि त्यांच्यापर्यंत साहित्य इतर गोष्टी लवकर पोहोचतील आणि पुढचा जो युवक वर्ग आहे तो अधिक समृद्ध आणि त्यामुळे आपला
ह्या गोष्टी सर्व मागे पडतील. बस एवढंच मला बोलायचं आहे. बस दोन वाक्य सांगतो की वाचनाच्या नंतर आमच्या घरी गेलेला अनुभव की मुलावर जबरदस्ती करून उपयोग नसते. आपण वाचलं म्हणून वाचत नाही म्हणून त्याची उलटी रिॲक्शन होते. मग आमच्याकडे आम्ही काय पुस्तकं लहान मुलांची मासिक वगैरे वाचनाला मागायचं ती पुस्तक समोर ठेवून द्यायची टिपा वगैरे इकडे तिकडे ते बघून आमच्या साहित्य वाचायला लागले. दोघे आता अतिशय उत्तम वाचतात. साहित्य इंग्लिश आमच्यापेक्षा बरेच चांगले वाचतात आणि आम्हाला सांगितले. तर हा प्रयोग म्हणून सगळ्यांनी सांगितलं हरकत नाही करायला चांगलं साहित्याची आवड जेव्हा लागते जेव्हा आपण लहान वयात असतो ना तेव्हा कार्टूनची जी पहिले चाचा चौधरी वगैरे राहायचे तर या पुस्तकाने खऱ्या अर्थानं लहानपणी आमच्यावरती संस्कार केले वाचनाचे. चाचा चौधरी होतं, नंतर कास्टर पेन होतं, चांदोबा होतं, अशी जी पुस्तकं होती यांनी तर आपोआप वाचनालय आणि तेव्हा ही माध्यमं नव्हती, TV नव्हता, मोबाईल नव्हता, तर वाचनालयाशिवाय पर्याय नव्हता. आमच्या इथे एक लोकमान्य टिळक वाचनालय होतं त्याच्यामध्ये ही बालसाहित्याची पुस्तकं बालसाहित्यातली ही पुस्तकं उपलब्ध होती आणि मुलांना मुक्त हस्ताने वाचून दिल्या जात होती. त्याच्यामुळे ती पुस्तकं गाळून करून गेली आणि खऱ्या अर्थानं वाचनाला सवय त्याच्यामुळे जडली. तर मुलांना भक्कम असं मोठं वाचायला देण्याच्या वेळी ही जर छोटी छोटी आनंद देणारी पुस्तकं जर वाचायला मिळाली ना तर वाचनाची खऱ्या अर्थानं आवड लागते. म्हणजे वाचन संस्कृती दृढ व्हायला ही पुस्तकं कारणीभूत आहे असं मला वाटतं. माझा एक मित्र त्याला अजूनही चांदोबा वाचायला आवडतो. पहिली कविता लिहिली 20व्या वर्षात. त्यावेळी मी काही प्रेमकवी वगैरे काही नव्हतो आणि त्यावेळी ती माझी पहिली कविता होती आणि पुढारी पेपरला जे वाचकांना एक पान असतं त्यासाठी ती कविता लिहिली. महिन्याने ती कविता आणली पेपरमध्ये. आधी संपूर्ण कविता काय आठवत नाही पण पहिल्याचे जे 4 लाईनी मला आठवतात. पर्यावरणावर लिहिली एक कविता होती. इतिहास सांगतो मानवाला निसर्गाने जगवली मानवाला मानव म्हणतो निसर्गाला हीच आमची जीवनकला. या जीवनकलेत निसर्ग भरपूर गेला हळूहळू काळ बदलत गेला मानवाचा मीपणा वाढत गेला मानवाचा मीपणा वाढत. याचं कारण असं आहे की आपल्याकडे जे परंपरागत संस्कार होतात की आई पण आई असेल तर आई पप्पाची पाया पडते काही सण वगैरे असेल तर आहे की नाही तुम्हाला पाया पडायला सांगावं लागतं. आजी असेल तेव्हा आजोबा म्हणजे त्यामुळे पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ असे संस्कार होतात आणि मग ते पुरुषाला वाटावं लागते की आपण कुणीतरी आहोत आपण चालवणार आणि पुरुष जो असतो तो कमवून म्हणजे नोकरी करत असतो घरी पैसा आणत असतो त्याच्यावर घर चालतं त्याच्यामुळे त्याला अधिकार जास्त वाटायला होतो सगळा. आईचे जे कष्ट आहे आई स्वयंपाक केला आपलं सगळ्यांना जेव्हा मिळेल का नाही पण ते आईचे कष्ट कोणीच गृहीत धरत नाही आणि त्यामुळे पुरुषाला पण वाटतं की सगळा अधिकार मुलांवरचा बायकोवरचा तो आपलाच आहे आणि तो मनमानेप्रमाणे वागायला बघतो म्हणून सगळ्यांच्या हाल. आता परिस्थिती बदलत चालली आहे. स्त्री जातीवर होणारे अत्याचार
काही थांबलेले नाही, याच्यानंतरही ते थांबणार नाही, फक्त त्याची कृती वेगळी असेल. इस दुनिया की रीत निराली फिर उन्हीं को कुचल दिया, इस दुनिया की रीत निराली फिर उन्हीं को कुचल दिया, कोख में पलते ही मासूम कली को मसल दिया. आपण निगेटिव्ह विचार करून चालणार नाही केलं तर काहीच होणार नाही. आता परिस्थिती बदलत चालली, आताच्या कमी होत आहे. राजकारणाच्या प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छिते. राजकारणाचा प्रश्न बहुतेक तिने स्वतः कदाचित या वैयक्तिक पाहत असेल की आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थिती सुद्धा लहान मुलांच्या मनावर अशा पद्धतीनं बिंबवते की ती बघत आहे. महिलांचा छळ होत आहे. तिच्या आपण याच्यातनं बघूया तिच्या वयाच्या दृष्टीनं तिच्या डोळ्यात काय आहे. तिने कायम तिच्या सभोवताल पाहिलं आहे की महिलांचा छळ होत आहे. बाकी एवढं पाहिलं तर तिने अजून पुरुषांचा छळ नाही पाहिला. तिला हे पण माहिती आहे की वडील दारू पिऊन आला म्हणजे वडील जेव्हा कोणीही पुरुष मंडळी जेव्हा दारू पिऊन घरात येते तेव्हा सर्वात पहिले घरातल्या स्त्रियांना तो धाकधपटशाहीनं मारामारी करणं, म्हणून तिला ते वाटत असेल की बायांचा छळ होतं. तर ही गोष्ट पुरुषप्रधान संस्कृतीतून आलेली आहे. जेव्हा हे धर्मग्रंथ लिहिले गेले, जेव्हाही ही धर्मग्रंथांची मांडणी करण्यात आली, ती सरांनी सांगितलं, आरळीकर सरांनी सांगितलं होतं की धर्मग्रंथ सुद्धा आपल्या फेवरचे कसे असावे या दृष्टी पुरुषांनी लिहिल्यामुळं पुरुषांचं वर्चस्व श्रेष्ठ झालं. पण सायन्स असं सांगतो की कुठलीही चाकोरी म्हणजे सायन्सच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो तेव्हा हे जर संसाराचं म्हणजे हा संसार आहे किंवा ही दुनिया ही जगराटी आहे ही केवळ पुरुषांनी नाही चालणार, त्याला स्त्रियांचा सपोर्ट लागेलच. म्हणजे कोणा एका हाताने जर पुरुषाचं वर्चस्व आपण जेव्हा मान्य करतो तेव्हा स्त्री निश्चितच दबलेली आहे आणि स्त्री दबणे म्हणजेच तिचा छळ होणे. तिला जर सोबत आणायचं असेल आणि हा संसार असं चालू राहायचं असेल तर तुम्हाला स्त्रियांना तेवढं सबळ करावं लागेल. स्त्री बदलते आहे पण कुठली स्त्री बदलते? ग्रामीण स्त्री पण खंबीर आहे. आता छळाचा प्रतिकार करायला लागली कारण तिला तिचे हक्क कळायला लागले आणि हक्काची जाणीव करून देणारे तुम्ही आम्ही असू कदाचित. आता समजा येणारी पिढी कदाचित हा विचार करणार नाही, ती एका टप्प्याला आता असा विचार करते आहे की मला स्त्रियांचं म्हणजे मी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढं स्त्री पण महत्त्वाची आहे. कारण एका हाताने पुरुषांनी जर असं म्हटलं की मेरे से दुनिया चल रही तो कहाँ से, तो भी गलत है. ये गलत है, इसको बदलना है और बदलने की पहल हमको करनी होगी. आणि जोपर्यंत जी परंपरेचा पकडा आहे तो आपण थोडासा, मी मागे एक उदाहरण दिलं होतं की काही वर्ष जेव्हा आपण लहान असतो, मी कवितेवर उदाहरण दिलं होतं की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण कपडे जे घालतो ते मोठं झाल्यावर नाही घालत किंवा एखादी गोष्ट जी लहानपणी मला सूट करत होती ती मोठेपणी नाही सूट करत. तसंच आपल्या या परंपरेचं रूढीच आहे. ज्या ज्या चाकोरीमधनं उत्क्रांत होत असताना ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कालबाह्य वाटत असेल त्या नक्कीच टाकायला पाहिजे आणि ज्या आज आपल्या या परिस्थितीला म्हणजे आपल्याला जगण्याला मदत करत असेल त्या गोष्टी आपण स्वीकारायला पाहिजे. तर महिलांचा छळ थांबेल पण यांची म्हणजे आपण एक प्रकारे पुरुषांची मानसिकता बदलणं, विज्ञानाच्या दृष्टीने विचार करणं, समपातळीवर विचार करणं जर शक्य झालं आणि मला माझ्या वर्चस्वाच्या ऐवजी मला सहचार्याचं जीवन जगवायचं असेल तर मला स्त्रियांचा आदर करणं महत्त्वाचं आहे. तिची कोंडी होता कामाने असं जेव्हा हे सर्व स्वीकारतील बेटा, हे पुरुष मंडळी जेव्हा स्वीकारतील तेव्हा एका पातळीवर स्त्रियांचा छळ थांबेल, नक्की थांबेल. तुझ्या वयापर्यंत आम्ही सर्वांनी एक प्रण घेतोय की तुझ्या वयापर्यंत स्त्रियांचा छळ थांबलेला असेल. कविता मॅम आहे, आम्ही सर्वांनी ग्वाही देतो, आमचे अध्यक्ष आहेत भरत सर, आपण याच्यासाठी प्रयत्न करूयात. हमारे चाचा भी यहाँ पे हैं, वो कभी कली को मिटने नहीं देंगे. चाचा आश्वासन देते तुला, तुझ्या वयाच्या 20व्या वर्षी हा पूर्ण थांबलेला असेल, एका पातळीवर दोघं आलेले असेल, एक स्त्री आणि पुरुष मानव म्हणून जगत असतील. नक्कीच. तू किती ते मला सांग. 6वीला आहे. मला असं म्हणायचंय की एवढ्याशा कोवळ्या वयाला तिला हा प्रश्न पडतोय की स्त्री जातीचा का छळ होतोय, याचा ना अभ्यास सगळ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे इथंच असं नाही, प्रत्येक आपापल्या एरियात हा तुम्ही प्रचार करा. का एवढ्याशा कोवळ्या जीवाला हा का प्रश्न पडला स्त्रीच्या छळवणुकीला केवळ पुरुषच जबाबदार आहेत असं नाही, तर स्त्रिया सुद्धा जबाबदार आहेत. हे प्राउडिंग केलेलं आहे. आपण काय केलं की आपणच
खऱ्या अर्थानं पुरुष जो सत्ताचा प्रकार आहे, सत्तेचा स्त्रियांनी जास्त जोपासलेला आहे की मला नाव लावायचं आहे, मला पुरुषांचा वंश चालायचा आहे. वंश हा केवळ एका पुरुषाने नाही चालत. आडनाव लावल्याने वंश चालते असं कुठे आहे? इंदिरा गांधीचा वंश कोण चालवत आहे? नेहरूंचा वंश कोणी चालवत नाहीये. तो स्वतःला चालवावं लागते. स्वतःच्या कर्तृत्वानं वंश चालते. कोणाच्या आडनाव लावल्याने जगतापांचा किंवा शेंडेचा असा वंश चालत नाही. माझं कर्तव्य असेल तर किमान नाव राहणार, वंश काही आवश्यक नाहीये. नाही तर मग कोणती आडनावं कितीतरी कालबाह्य झाले तुम्हाला आठवणार सुद्धा नाही. आडनावाने वंश चालत असेल ही चुकीची संकल्पना आहे. प्रत्येक माणसाचे इंडिव्हिज्युअल वर्क असायला पाहिजे आणि त्याचा स्वतःचा एक वंश असायला पाहिजे. कोणाच्या त्या आडनावासाठी बरेच जणांचा बळी जातोय आणि प्रॉम्प्टिंग अशाच पद्धतीनं होत आहे. नाही म्हणजे घरकामात जर नवरा मदत करत असेल तर बायका ते लपवून देतात, बाहेर सांगत नाही. ती त्यांना कमीपणाची गोष्ट वाटते. इथेच कुठेतरी समानता रोखली जाते. माझं एक छोटंसं म्हणजे माझं फाइंडिंग असं मला वाटतं की स्त्रीच्या छळ होण्याच्या पाठीमागचा महत्वाचं कारण हे असावं कदाचित की चारित्र्य नावाची एक जी संकल्पना आहे, या संकल्पनेच्या नावाखाली स्त्रीचं फक्त छळ होतो. कारण चारित्र्य जपण्यासाठी आम्ही तिला व्यवस्थित देतोय, आम्ही घरी ठेवतोय, आम्ही तिला त्या बुरक्याबाहेर पडू देत नाही, याच्यासाठी बंदिस्त करतोय. आणि स्त्री सुद्धा दुबळी फक्त एवढ्यासाठी मानते की आपल्या चारित्र्याला धक्का लागतो. ज्या पद्धतीनं पुरुष भेद नाही, काही जरी झालं तरी चालतं, माझं चारित्र्य काय खराब झालं तरी कोण मला उद्या विचारणार नाही. ज्या वेळेला स्त्री हा विचार करेल की माझं चारित्र्य खराब झालं तरी चालेल पण मी ताट मानेनं वावरणार, हे ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला तिचं दुबळपण संपेल. आणि आज तुम्ही बारकाईनं बघा, ज्या स्त्रिया म्हणजे सगळ्याच म्हणत नाही मी, इव्हन तुम्ही ज्या वेळेला अनैतिक व्यापार जिथं चालतो, शारीरिक वेश्या व्यवसायामध्ये जावा तुम्ही, तिथं स्त्रियांना चांगली चांगली माणसं घाबरतात. जसे कहा जाता है की नंगे से खुदा भी डरता है. ज्या वेळेला स्त्री चारित्र्य म्हणून सोडून ज्या वेळेला बाजूला येईल ना आणि समोरासमोर एखाद्या माणसाची उभी राहील, त्यावेळेला तिला घाबरणारा समाज निर्माण होईल आणि मग ती तिला हक्कापर्यंत जाईल. म्हणजे पुरुषाचं जर चारित्र्य खराब होत नसेल, तो कसाही वागला तरी, तर स्त्रीचं सुद्धा चारित्र्य खराब होणार नाही, भले ती कशी पण वागू दे. पण ही संकल्पना आपण जी आहे ती चारित्र्याच्या जोडलेली आहे. आणि म्हणून मग बापाला वाटतं मुलीला जपावं, नवऱ्याला वाटतं बायकोला जपावं, भावाला वाटतं बहिणीला जपावं, आणि या जपण्याच्या नावाखाली तिची मानसिकता दुबळीत होत जाते असं मला वाटतं. सर मला इथे संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना चारित्र्य लावलेलं आहे आणि तिचं चारित्र्य हे योनी शुचितेशी जोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे तिच्या योनीला कोणी स्पर्श करू नये, तिथं ती पाटते असं इथे एकंदरीत परिस्थिती आहे. पण माझी मान्यता असल्याशिवाय कोणालाही त्याला अधिकार नाही आहे. हे जोपर्यंत नैतिकतेचा आणि अनैतिकतेचा जो काही प्रश्न आहे ना, तो फक्त तिच्या योनी शुचितेशी आहे. म्हणजे पुरुषांनीच अत्याचार करायचे आणि पुरुषांनी स्त्रियांचं काय करायचं, चारित्र्य जपायचं. चारित्र्याच्या गोष्टी खरं सांगायला पाहिजे तर पुरुषांनी सांगू नये असं मला वाटते. कारण चारित्र्याच्या बिघडण्याच्या मागे कोण आहे? आणि माझं तर म्हणणं असं आहे, माझं एक म्हणणं असं आहे की स्त्रीने कल्पना करून टाकली तिचं चारित्र्य कोणी बिघडवू शकतं आणि बिघडलं हा कोणी बिघडवलं चारित्र्य मला आता सांगायचं आहे की आता जे राजकारण सुरू झाले त्याच्यामध्ये 30% महिलांना आरक्षण मिळाले. सुरुवातीचा काळ असा होता की महिलांना जे आरक्षण मिळायचं ते महिलांच्या नावाखाली पुरुषच राजकारण करायचं. पण आता ती प्रक्रिया मागं पडून आता स्त्रिया या पुढे यायला लागल्यात आणि स्वतःच्या ताकदीने त्या राजकारणात यायला लागल्या. परंतु असा त्याचा अर्थ नाही त्यांनाही चारित्र्याबद्दल पुरुष हे करतायत म्हणजे नामवर, पण त्याला घाबरतायत. पण पुढची स्टेज अशी आहे की त्या जे म्हणतात की ज्यावेळेस स्त्रीला असं वाटेल की माझ्या चारित्र्याचं काय लोकांनी धिंडोळे काढले तरी चालेल पण मी माझ्या भूमिकेची ठाम नाही, त्यावेळेला ते स्त्री पुरुष समानता ही पातळी येईल. त्याला सुरुवात झालेली आहे. पण आता त्या राजकारणात पडतायत आता, पण पूर्वी त्या राजकारणाचं नावाखाली म्हणजे पुरुषच राजकारण, तुम्ही पंचायत समिती याच्यात वगैरे बघितलं तर पुरुषच राजकारण करत असतात तिच्या नावावर. पण ती पेज पण आता गेलेली मागे, आता त्या स्वतः उभ्या राहिलेल्या आहेत आणि स्वतःच राजकारण करतायत. त्याच्या पुढच्या आणखी स्टेज म्हणजे त्या जेव्हा लोकसभा किंवा विधानसभेमध्ये स्वतःच्या भिंतीवर उभ्या राहतील आणि त्यांच्या चारित्र्यावर कोणी संशय घेतला, कोणी चिकलफेक केली तरी त्यावेळेला त्या म्हणतील की माझ्या चारित्र्यावर चिकलफेक केला तरी चालेल पण मी माझ्या भूमिकेची, माझ्या राजकारणाशी प्रामाणिक राहील आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेला ते
स्त्री पुरुष समानता येण्याचा हा चारित्र्याचा बहुत करून स्त्रीने असं माझं काय बोललं तो यहाँ नित नित नारी जीवन की जो हो रही है धूल धुलैया, यहाँ नित नित नारी जीवन की जो हो रही है धूल धुलैया, इस धरती पे पैदा होगा क्या कोई कृष्ण कन्हैया। माझा प्रश्न आहे, हिचा एक प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. बोल बेटा बोल. नाही आईचं पण लावता येतं. एका नवीन अमेंडमेंट मध्ये तुम्हाला मनस्विनी लता रवींद्र तिच्या आईने ही केस टाकलेली होती की माझ्या आडनावामागे मला आडनाव नाही पाहिजे, तर मला माझ्या आईचं नाव आणि माझ्या म्हणजे जो तिचा बाप आहे त्याचं नाव असं त्या मनस्विनीचं नाव दिलं. तर याची सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली. आता आपण असं स्वीकारू शकतो, बदलते आहे आता आडनाव कदाचित काही दिवसांनी कालबाह्य होतील आणि अशी सरळ सरळ नावं असेल, मुलाचं आईचं आणि वडिलांचं नाव असं येईल. आईचं पण नाव नसू शकते. किशोर शांताबाई काळे उदाहरण दिले नाही, मुळात वडिलांच्या पुढे मुलांच्या पुढे नाव आहे महाराष्ट्रामध्ये. आंध्रा वगैरे बघितला तर कुठं वडिलांचं नाव नसते. साऊथ मध्ये वडिलांचं वगैरे नाव लावतच नाही, तर फक्त महाराष्ट्रातच येते पूर्ण तिन्ही नावं लावायचे. साऊथ मध्ये वगैरे गेलात किंवा उत्तर भारतात जरी गेलात तर ते रवी कुमार किंवा सिंह असंच प्रकार असतात ते वगैरे, स्वतःचं नाव असतं. हे फक्त इथंच पडत आहे महाराष्ट्रापुरते की तिन्ही नावं लावायची किंवा चारी नावं लावायची वगैरे. हॅलो एक मिनिट, आपल्या अक्षरमाळामध्ये असं प्रॅक्टिकल करणारे लोक आहेत. जावेला जिल्हे त्याचं आडनाव यानं सोडून दिलं. आपल्याकडे अमित प्रभाव असत नावाचा एक समाजसेवी मुलगा आहे, कागलला असतो, तो सुद्धा आजऱ्याला असतो. तो सुद्धा अमित प्रभाव असत. असं आईचं वडिलांचं नाव भारतीय राज्यघटनेने आपले तिघही अधिकार दिले की आपण आपला धर्म मट्ट जरी लिहिला तरी ते मान्य आपल्या गोष्टी माहीत नाही. आम्ही सगळ्यांनी माणूस नावाचा धर्म घेतलेला आहे, म्हणजे आमचे धर्म सगळे माणूस आहेत बरोबर. आणि आमचे आडनाव वगैरे आम्ही बघून घेतो, म्हणजे जन्मतारीख, वय आणि आडनाव आपण कुठल्याही प्रकारचं ठेवू शकतो. जन्मतारीख बदलता केव्हा पण मला पहिले घेताना जन्मतारीख बदलत नाही. तेव्हा आपण ऍडमिशन घेतो, वयाची 5 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि जर शाळेमध्ये स्वीकारल्या जात नसेल तर त्यावेळेस तुम्ही ॲफिडेव्हिट करून एकच जन्म बदलू शकतो, तारीख बदलू शकतो, अन्यथा नाही. तेव्हाही बदलवता येत नाही. बीकेसी बदलू शकलेलं उदाहरण आहे. कुणीतरी समानतेच्या बाबतीत बोललं मला आठवत नाही. स्त्री पुरुष समानता मला असं वाटतं की समानता ही म्हणजे पुरुष ही समानतेच्या पातळीवर जी चर्चा केली जाते तर त्याला कुणीतरी असं पुरुषाला कुठेतरी नेऊन ठेवलेली की हल्ली आहे आणि मला त्या लेवलवरती स्पर्धा करायची. तर अशा पद्धतीने स्पर्धा न होता सगळे समानच आहेत अशा पद्धतीने स्पर्धा पुढे जावी असं मला वाटतं. सगळ्यांचे प्रश्न संपले का? नाही सर, माझा आहे ना प्रश्न आहे का? प्रश्न नाही. मला असं वाटतं की तो विषय तिच्या पुढे चर्चेला पण जाऊ नये, कारण त्या वयात जर विषय वेगळे असतात, हे बालमानशास्त्र असतं आणि तो तिच्या लेवलचा प्रश्न पण नाही आहे. आणि माझी विनंती अशी आहे की तिला तिची उत्तरं पण तुम्ही देऊ नये, तिला वैयक्तिक तिला बसून कोणतरी सांगावं. आणि ते चुकीचंच आहे की जे आपण जर तिला वैयक्तिक सांगावं, कारण ती काउन्सिलिंगचा प्रकार होतो त्याच्यामध्ये. कारण तिला कोणतरी वैयक्तिक बसून सांगावं की काय असतं, समाज काय असतो आणि घटना काय असतं. बस मला एक प्रश्न आहे, पुढचं सेशन चालू करतो आपण चालू करतो.
बंद करा की माझं नाव जयश्री किशोर कातळे. मी पुण्यात राहते सध्या महात्मा सोसायटीत. तर मला असं म्हणायचं की आतापर्यंत आपण तरुण पिढीविषयी बोललो, मुलींविषयी बोललो, स्त्रियांविषयी बोललो, पण वयस्कर लोकांविषयी आता कसं असतं बघा, शहरात असू दे खेड्यात असू दे, मुलं मुलांच्या तालमीत असतात, सगळेजण आपापल्या ह्याच्यात असतात, पण जी वयस्कर लोक असतात त्यांना एकटेपणा हा फार जाणवतो. मग आपण जर त्यांच्याशी थोडंसं दिवसभर नका तुम्ही बोलू, मुलांचे क्लास असतात, जरा काही आजी बोला गेली हे थांब ग मला या क्लासला जायचं, तुझं सारखीच पिटपिट आहे मी सांगतो नंतर, मग बस म्हातारे एका कोपऱ्यात असं बोललं जातं. तर मला असं म्हणायचं की तरुण पिढीनं थोडा वेळ काढा दिवसातला आणि थोडासा वेळ काढून आपल्या वयस्कर लोकांशी जरा त्यांचं सुख दुःख त्यांच्याशी 2 शब्द जरा त्यांच्यापाशी बसून बोला. कसं असतं सांगते, त्या लोकांना कष्ट करायची खूप सवय असते आणि नंतर त्यांचं शरीर ना काम करायची ताकद त्यांना देत नाही की आपण त्यांचं पोतेलं करायला सुरुवात करतो. म्हणजे सुना पण अशाच वागतात. मी असं म्हणत नाही, सासूची पण थोडी चूक आहे, सासूनी पण सुनेशी असे वागता काय म्हणते, सासू काय म्हणते मला वागवलं होतं तिनं तसं, हिला मी आता बरोबर करते, असं करू नका. सगळ्यांनी जर सासूने आपल्या मुलीला त्या सुनेला मुलगी म्हणून माना आणि प्रत्येकाने वयस्कर लोकांसाठी तरुण पिढीला सांगते थोडा वेळ काढा. एक बघा, दिवसभर तुम्ही खूप थकून आलाय, त्या बाईचा चेहरा काहीतरी अस्वस्थ करतोय, तिच्यापाशी जरा जावा, तिच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवा किंवा त्या वडिलांनी मुलांपाशी जावा, मुलांनी सांगा की बाबा तुम्ही आज अस्वस्थ असं का झालंय, तुम्हाला असं काय होते, 2 शब्द बोला. त्यांना खरोखर त्याची गरज असते. वयस्कर माणसं ही लहान मुलांसारखी असतात. जसं लहान मुलांना जसा प्रश्न पडतो ना तसा हा प्रश्न वयस्कर लोकांना पडतो. आता मला साहित्याविषयी बोलायचं म्हणजे पुस्तकं तुम्ही वाचा, पुस्तकातनं ज्ञान मिळतं मला मान्य आहे, पण तुम्ही पुस्तक जे वाचता त्यातलं काय काय घेता, त्यातला पॅरेग्राफ कधी तुम्ही लिहून काढलाय की ह्याच्यात हे असं आहे, हे असं आहे, मग मी त्याचा माझ्यासाठी मी स्वतःला सुधारण्याचा कधी प्रयत्न करतो, समाजाला सुधारण्याचा कधी प्रयत्न करतो. तुम्ही सगळा दिवस काढा आणि 5 मिनिटं स्वतःसाठी द्या, शांत बसा, डोळे बंद करा आणि स्वतःचे प्रश्न स्वतःला विचारा, तुमची उत्तरं तुम्हाला प्रश्न आता विचारायचे का नंतर विचारायचे? परत सुरज सर हाच विषय कानडे मॅडम मी विषय चांगला घेतला. नाही लाईट नाहीये आमच्या लाईट नाही पंख्या चालू झालं. तर खरं तर मला असं वाटतं मागे ते आपण मागे जातोय ना ते थोडं टाळूया. चहा इकडे येणार शेंडे मॅडमनी मगाशी एक मुद्दा मांडला की ज्या वेळेला लहान असताना आपण जी कपडे नेसत असतो ती कपडे हळूहळू बदलतो आपण, तसं समाज पण पुढे जसा जात जाईल हे परिवर्तन होत असेल, मग ते सामाजिक असू दे पारिवारिक असू दे ह्याच्यामध्ये होणारा बदल. आणि हे सगळं बघितल्यानंतर मग मॅडमनी जो मुद्दा मग वृद्ध माणसांबद्दल असू दे इव्हन आपल्या घरातल्या माणसांबद्दल असू दे, मला तर असं वाटतं की बाहेर आपली स्वतःची जेवढी हॅरेसमेंट होते त्याच्यापेक्षा जास्त हॅरेसमेंट घरात सुद्धा एकमेकांच्या होती माणसांची. याला कारण हे की माणसं माणसाशी बोलत नाहीत, संवाद साधत नाही. हा म्हणजे आता आखीव रेखीव ते वाक्य आहे. आणि मग वृद्धाश्रमांची गरज लोकांना का भासायला लागली तर घरामधला संवाद कमी झाला. आणि बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की वृद्धाश्रमांवर लोक टीका करतात,
काल मॅडमनी मुद्दा सांगितला की तुम्ही किमान 300 वर्षातल्या 365 दिवसापैकी 1 दिवस वृद्धाश्रमात जावा आणि त्या लोकांशी बोला. तर मी बोलता बोलता हे म्हटलं की 1 दिवस वृद्धाश्रमात जावा, त्यांच्याशी बोला, पण उरलेले 364 दिवस आपल्या आई वडिलांशी पण बोला. ती लोक घरी आहेत. पण माझा तर असा अनुभव आहे, ग्रामीण भागामध्ये मी राहतो, की वृद्धाश्रमामध्ये जितकं चांगलं आयुष्य ही माणसं जगतात त्याच्यापेक्षा वाईट आयुष्य ही माणसं आपल्या सासू आणि सुनांच्याकडून आणि आपल्या मुलांच्याकडून घरी जगत असतात. हा, घरामध्ये जी होणारी त्यांची हॅरेसमेंट आहे हे कुठेही छापलं जात नाही, की हे कुठेही येत नाही. आणि मग असं वाटतं, मला आलेला अनुभव सांगतो की माणसं आपल्या माणसांशी ओळख करून देत नाही. इचलकरंजीला एकदा मला जाण्याचा योग आला. कार्यक्रम संपल्यानंतर, व्याख्यान संपल्यानंतर मी त्या सरांच्या बरोबर जे आयोजक होते त्यांच्या बरोबर गेलो. ते म्हटले काय नाही सर, घर बंगला नवीन बांधलाय 30-35 लाखाचा, चला तुम्ही यायला पाहिजे. आत गेलो, गाडीतून उतरलं, त्यांनी ते गेट उघडल्या सांगितलं सर 15,000चं गेट आहे म्हटलं. सर 35,000चं मार्बल आहे म्हटलं, 16,000चा AC बसवलाय, झुंबर 22,000चा आहे. सगळं घर फिरून दाखवलं, घरातल्या वस्तू फिरून दाखवल्या. आज सगळं फिरून झाल्यावर मी सोफ्यावर येऊन बसलो तर एक 80 वर्षाचं म्हातारं लुकू करत माझ्याकडे बघत होतं. मी त्या सरांना म्हटलं सर ही कितीला आणलं म्हटलं. म्हटले काय चेष्टा करताय का, माझे बाप आहेत म्हटले. म्हटलं सर मगापासून सगळं घर फिरून दाखवलं, घरातल्या वस्तू फिरून दाखवल्या, पण 80 वर्षाच्या बापाची जर पहिल्यांदा ओळख करून दिली असती आणि 80 वर्षापूर्वीचा जर स्पर्श मी पहिल्यांदा अनुभवला असता तर त्या वस्तूंपेक्षा जो आनंद आहे. पण दुर्दैवाने हे सगळं वात्सल्य जे आहे ते वात्सल्य बदलत चाललंय. आईच्या बाबतीत सुद्धा अशीच अवस्था आहे. घरामध्ये आईपणाबद्दल, नोकरी करणाऱ्या बाईबद्दल खूप टीका केल्या जातात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांबद्दल टीका की एवढा वेळ देत नाहीत, ते आपल्या मुलांना इथं नेऊन ठेवतात. मध्यंतरी एक बातमी टीव्हीवर आलेली होती की एका लहान मुलाला सांभाळणाऱ्या बाईने इतकं मारलं, तर त्या आईवर सुद्धा इतक्या टीका झाल्या की तिनं का ठेवलंच का ते. म्हणजे आजची आईमध्ये वात्सल्य नाही अशातला भाग नाही. वात्सल्य तेच होतं जे आपल्या आयांमध्ये होतं, पण दुर्दैवाने ते बदललं गेलं. म्हणजे आपल्याला आठवत असेल की आपली आई ज्यावेळेला आपल्याला मांडीवर घेऊन बसायची आणि परका एखादा माणूस आला की पदर झाकायची की बाळाला नजर लागू नये. पण आजची आई पोराला गुडगुडीत बालकांच्या स्पर्धेत उभी करते. म्हणजे आई आजची स्पर्धेसाठी मुलाला तयार करते, वेगळ्या पद्धतीने ती रिॲक्ट होते. वात्सल्य कमी झालंय का? नाही. ती वात्सल्य व्यक्त करण्याची साधनं बदलली. म्हणजे तिला कोणीतरी सांग, आता हे कुणी केलं तर हे मीडियाने केलं की बोर्नविटा देणं म्हणजे आदर्श आई आहे, किंवा बाजारातल्या वस्तू देणं मुलांना म्हणजे आदर्शपण आहे. आणि त्या विचारायला तेच वाटतं की चांगलं माझ्या मुलाला देणं. आणि ह्यामुळं खरं तर हा बदल झालाय. आई बदललेली नाही, वडील बदललेले नाहीत, मुलं बदललेली नाहीत. फक्त या परिस्थितीमुळं आपल्यातलं व्यक्त होण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. आणि या व्यक्त होण्याच्या पद्धती कदाचित आपल्याला कोरड्या वाटतात आणि त्यामुळे हे सगळं होत चाललेलं आहे. याच्यावर एकच हे की जे राजन खान सरांनी आपण सगळ्यांनी जे सुरू केलंय की माणूस म्हणून त्याला महत्व देणं, वस्तूला कमी महत्व देणं. मी तर हे म्हणतो की माणसाला जगायला 2 गोष्टी लागतात, एक तर वस्तू लागतात किंवा विचार लागतात. म्हणजे इथं सगळेजण तुम्ही आला, आपण जेवण काय जेवलो याच्यापेक्षा मी कोणता विचार घेऊन जगतोय याच्यातला आनंद, मी कुठल्या वाहनानं आलो याच्यापेक्षा इथं आल्यानंतर मी कुठला विचार घेऊन जगतोय. वस्तूपेक्षा विचार घेऊन ज्यावेळेला माणूस जगेल त्यावेळेला हा ओलावा टिकेल. आणि हा ओलावा टिकण्यासाठी माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, माणूस माणसाशी खुल्यापणानं बोलला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. जे बोलले ना ते माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेले. गोपटे आडनाव वाईट होते गृहस्थ. आई वडिलांनी खूप खस्ता खाल्ल्या, शिकवलं, लहानाचं मोठं केलं, सगळं गोड बोलून त्यांची इस्टेट काढून घेतली. आणि भर 12 वाजता आई वडिलांना सामानं सकट रस्त्यात आणलं. ते स्टेशनला गेले स्टॉपला, तर ते कुणीतरी फोन केला, त्यांची मुलगी आली आणि त्या मुलीनं आई बापाला वृद्धाश्रमात नेलं. ही कुठली तुमची पद्धत? तुम्हाला जर मुलांना जर आई वडिलांनी वृद्ध नेलं असतं तुम्हाला चाललं असतं का? आई वडिलांनी तळहाताच्या फळावर तुम्हाला जपायचं आणि ते वयस्कर झाले की तुम्ही टाकून देता, त्यांना वृद्धाश्रम दाखवता. कशासाठी? तुम्हाला एवढ्यासाठी त्यांनी लहानाचं मोठं केलं का? तर मला असं म्हणायचं, ज्या दिवशी वृद्धाश्रम बंद होतील ना त्या दिवशी ते खरं आई वडिलांची मुलं असतील असं मला म्हणायचं. आपण नंतर बोलूया त्या विषयावर. एकत्र कुटुंब पद्धती असावी, वृद्धाश्रम नसावे, पण हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. कारण काही काळाची इन्युनिटी आपण त्याला बोलून घ्या. पुढचा हा बोला. लाईट हा घ्या, हातात माईक घ्या. चला बोला. आवाज येतोय माझा?
हां हे बोलायला हां हे बोलणार आहे. हां सर्वप्रथम नमस्कार करते आणि मी जेव्हा 12वी पास झालो साहित्यावर काय बोलणार नाही कारण मी पहिलं साहित्य अटेंड केलं त्याच्यामुळे साहित्याबद्दल तेवढे काही बोलणार नाही पण थोडंच बोलले. जेव्हा 12वी पास झालो स्वभाव सांगतोय आमच्यातला आमच्या गडचिरोलीतल्या माणसांचा म्हणजे आमच्या सरांचा आणि एक अनोळखी धुळ्यातल्या माणसांचा त्या म्हणजे ट्रेझरीला काम करतात. तर मी सरांना विचारलं सर मला इथं गडचिरोली शिकण्याची काही इच्छा नाही मी बाहेर पुण्याला शिकायची इच्छा होती. तर सर मला काहीतरी थोडंसं मार्गदर्शन करा थोडं सांगा बाबा कॉलेजेस कुठले घ्यायचे. तर मी सरांना एकदा सांगितलं सर म्हणाले हो. दुसऱ्यांदा सांगितले सर म्हणाले हो सांगतो. 4दा सांगितलं सरांनी काही मला सांगितलंच नाही मी सोडून दिलं. जे लेक्चर मला 12वीला पॉलिटिक्स शिकवत होते 11वीला आणि नंतर मी 12वीला गेलो. 12वीला जे लेक्चर मला इंग्लिश शिकवत होते नंतर त्यांना विचारलं सर मला बाहेर शिकायचं आहे तर थोडं सांगा कुठले कॉलेजेस म्हणजे काय ते मला माहीत नव्हतं. मी त्यांना 4दा विचारलं त्यांनी काही मला सांगितलं नाही. आणि एक अनोळख्या व्यक्तीशी नंतर परिचय झाला थोडेसे ते धुळ्याचे ट्रेझरीला आहेत अप्पर कोषागार अधिकारी म्हणून आणि त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलं खूप मदत केली की बाबा तू पुण्याला शिक. त्यांनी सांगितलं माझ्या आधी त्यांनी सांगितलं माझी इच्छा होती ते त्यांना सांगितलं तर त्यांनी आधी सांगितलं तू पुण्याला शिक. म्हणजे ते आमच्या गावी पण येतात त्यांना म्हणजे थोडंसं आदर आहे आणि गावात काय चालतं आमच्या छोटासा गाव आहे त्या गावात गाव छोटासा पण 2 पार्ट्या गाव छोटासा 2 पार्ट्या आहेत. त्यामुळे मला काही ते आवडलं नाही आणि त्याच्यामुळे मी इथं पुण्यात शिकून काहीतरी गावात जाईन आणि गावचा विकास करीन त्या हेतून मी आलो. आणि इथं एसेबाय पुण्यातील संघटना एसेबाय म्हणून त्याच्यात मी काम करतो सध्या. आणि आम्ही ते हॉस्टेलच्या मुलांना बरोबर खाणं वगैरे नव्हतं मिळत याच्यासाठी पहिल्यांदा मी पुण्यात आलो आणि तेव्हा कमिशनरांना भेटायसाठी आम्ही गेलो होतो 10-15 मिनिट आणि तिथं त्यांच्याशी मीटिंग झाली आणि सगळ्या हॉस्टेलची जी काही समस्या होत्या त्या सर्व तिथं सॉल्व्ह झाल्या. मला आनंद झाला थोडासा कारण मी तेवढ्या दुरून आलो आणि यांच्यासोबत या संघटनेमार्फत मी कमिशनरांना म्हणजे तिथे गेलो मुंबईला वाशीला मीटिंग होती ती आणि माझ्या माध्यमातून काय नसेना पण मी त्यांच्यासोबत त्याच्यामुळे मला आनंद झाला की त्यांचे समस्या सर्व सॉल्व्ह झाल्या. तर मी इथून हेच शिकणार आहे की माणसं जोडण्याचं काम करेन भविष्यात आणि समोर जाऊन मी गावाचा विकास करेन. खरं तर आज इथे सगळेच मोठे माणसं आहेत सगळे आणि मीच एक लहान वयाने आणि अनुभवाने पण खरं तर इथे येण्यामागचा उद्देश मी मनात हेच घेऊन आले होते की राजन खान सरांना मी भेटेल. राजन खान सरांना म्हणजे राजन खान सर मला कळाले ते अशा माध्यमातून की मी 9वी ते 10वीला असताना सकाळचं नवीनच सदर सुरू झालेलं होतं सफदरंग आणि सर त्यात लिहायचे पौगंड अवस्थेबद्दल. तर मी ते सदर नियमित वाचायचे आणि त्यात मानसशास्त्राबद्दलच्या ज्या काही भूमिका असायच्या त्या सर खूप छान मांडायचे. त्यामुळे मला ते सदर नियमित आवडायचं आणि दर रविवारी ते वाचायचीच. त्यानंतर राजन खान सरांची पुस्तकं वगैरे काय आहेत कुठली आहेत ते काय मला माहितीच नव्हतं. त्यानंतर जावेदाच्या माध्यमातून मला कळालं की राजन खान सरांची अक्षरमानव नावाची संघटना आहे आणि ती संघटना नुसती म्हणजे फक्त आधी इतकं कळालं तर ती प्रकाशन संस्था आहे. पण प्रकाशन संस्थेच्या नंतर घरात एकदा फॉर्म सापडलेला त्यांचा की त्यात होतं हातमारा मदत मिळत बरेच विषय होते मी सगळं वाचलेलं ते. आणि मग नंतरून आमच्यात म्हणजे हे सुरू झालं की बाबा मी काम करतो असं सगळं माणसांसाठी आहे तर माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी आहे. आणि आम्ही दोघेजणही आज कागदोपत्री आणि पर्सनल आयुष्यातही माणूस म्हणूनच जीवन जगतो. जरी माझा जन्म मुस्लिम धर्मात झालेला असला मुस्लिम कुटुंबात वाढलेली असली तरी मी तो धर्म पाळत नाही आजपर्यंतही पाळला नाही आणि इथून पुढेही पाळणार नाही.
झालं असं की आयुष्याचा जोडीदार आहे ना मला एकदम परफेक्ट मिळालेला आहे. म्हणजे माझ्या विचारांसारखं या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. कारण आमची जी ओळख झाली ना ती फेसबुकच्या माध्यमातून झाली. नंतर भेट वगैरे झाली. फेसबुकच्या माध्यमातून फक्त काही लोक काय करतात, बोलतात, चेहरेपट्टी वगैरे पाहतात, दिसणं वगैरे, फोटो वगैरे लाईक करणं, मेसेज वगैरे पाठवणं, अशातून नाही झाली ती ओळख. फक्त विचारांतून झाली. मला त्याचे विचार सुरुवातीलाच पटले, पण लग्नाची मागणी पण त्यानेच घेतली आणि मी होकार दिला आणि आमचं लग्न झालं. रजिस्टर पद्धतीने झालं, त्यालाही खूप अडथळे आले, पण झालं शेवटी. त्यानंतर मला एक विषयाबद्दल असं बोलायचं की हे शहा सर ते मगाशी मुस्लिम समाजाबद्दल खूप तळतळीने मांडत होते. आमचा समाज ठीक आहे, पण त्यांची जी काही मतं होती ना, त्यांना दुसऱ्यांच्या मनातली म्हणजे जे काही पूर्वग्रह दूषितपणा आहे ना, त्यांना तो खोडून काढायचा. जी काही मुस्लिम समाजाबद्दलची पूर्वग्रह दूषित मतं होती ना, ती त्यांना खोडून काढायची. हे त्यांच्या म्हणण्यातून आणि जाणवत होतं मला. आणि त्यांच्या म्हणण्यानंतर हे सुरेश माटे सर यांनी पण त्यांची बाजू घेतली आणि सांगितलं की मराठवाड्यात काय परिस्थिती, मराठवाड्यातले तरुण हे पूर्णपणे भरकटलेले आहेत. कुठल्याही दहशतवादी संघटना ह्या म्हणजे सोशल मीडियावर थ्रूच आज एकमेकांना जोडले गेले आणि त्या थ्रू सगळं चालतंय जे काही चालतंय. तर त्यांना ते पण एक म्हणजे तरुणांना, भरकटलेल्या तरुणांना दिशा देण्याचं काम हे त्यांना करायचंय. हा विचार त्यांचा खूप चांगला आहे. आणि दुसरं मत असं आहे सर की मला असं सांगायचं आहे की सिव्हिल युनिफॉर्म कोडला का विरोध करताय सगळे मुस्लिम? सिव्हिल युनिफॉर्म कोडला अजिबात विरोध करू नका. आणि अजून एक आत्ता मागे एक जस्ट 2 महिन्यापूर्वीची घटना आहे. ती सोलापूरची मुलगी आरजू बाबा, तिला तलाक म्हणून तलाक देऊन टाकला. त्यानंतर तिला मुस्लिम सदस्य मंडळाच्या लोकांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये आणला. त्यानंतर त्याचा जो काही इश्यू केला, हा इश्यूच आहे माझ्या शब्दात. कारण मी स्पष्ट होती आहे त्यांनी आता तिचा जो तलाक झाला, तिच्या बरोबर एक मुली, तिचं ते तिला त्या मुलासाठी आज मुस्लिम सदस्य मंडळाने तिचा पुनर्विवाह राहून देणार आहे? नाही जाऊन देणार नाही. मला मी प्रश्न पडतो की हमीद दालवाईला पूर्णपणे वाचते आणि हमीद दालवाईची खूप मोठी फॅन आहे सर आधीपासून. आणि हमीद दालवाईचे या पत्नीत नाम हेरोनिसा दालवाई त्यांचं पुस्तक आहे गुरुकावले यांनी. त्यावेळी इतकं सोचलंय धर्मासाठी बरं का, म्हणजे तिचा आतोनात छळ झालेला आहे. पुस्तकात खूप छान मांडलेलं आहे. माझं आवडतं पुस्तक आहे सर ते सगळं. तर ते पुस्तक एक वाचून मला खूप असं काहीतरी हे वाटायचं म्हणजे किती यावेळी सहन केलं. हिचा नवरा म्हणजे मुस्लिम समाज कसा सत्यशोधक पद्धतीने चालला पाहिजे त्यासाठी ह्या बाईने पण किती काय सोचलंय. तर ठीक आहे. आणि अजून एक माझी भूमिका अशी आहे की हे जे काही जात धर्म आहे ना हे आता बंद झाले पाहिजे. म्हणजे फक्त माणूस म्हणून जगलं पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे आपला धर्म जो आहे ना तो आपल्या उमऱ्याच आतमध्ये ठेवायचा. बाहेर गेला त्याला निर्वाह दाखवू नका. तुमचा धर्माभिमान कितीही जागलेला असला ना तरी तो तुमच्या भाषेत राहणार आहे. उफाळून दाखवूच नाही. आणि दुसरी एक गोष्ट त्या ताईंनी ना खूप छान बोललेलं म्हणजे त्या आईसारखं बोलल्या अक्षरशः. आई जसं समजून सांगते ना तसं त्यांनी समजून सांगितलं. बाकी काही सगळ्यांनी खूप छान छान मतं मांडले. कोणी असं काही आणि विशेष म्हणजे माझ्याशी पहिल्यांदाच बोलायची हे तर काही चुकलं असतं तर मला माफ करा. चालू आहे जाऊ नाही चालू आहे चालू थोडा आवाज
मी सौ श्रद्धा सचिन राजे भोसले. जरी आता स्त्री प्रधान आणि पुरुष प्रधान हे काही आपल्या त्यातनं झालं तरी मला आनंद आहे की मी सचिन राजे भोसले हे नाव पुढे लावते आणि त्यांना मी सरकार या नावाने बोलवते गेली 16 वर्ष. कारण सरकार असं मी त्यांना आवाज देते. वयाच्या 16व्या वर्षी लग्न झालं. साहित्याशी माझा काही संबंध येण्याचा त्यावेळेस प्रकारही नव्हता. वाचन होतं, परंतु आपण काही लिहू शकतो किंवा आपल्याला लिहिता येतं हेही माहीत नव्हतं. पण काही जरी घडलं ना लग्नानंतर, असा एक प्रसंग घडला. सासरे सासू खूप अतिशय जीव लावणारे. आई बाबा नाही मला, पण मला आई बाबा नसल्याची खंत नाही. मला सासू सासरे आहेत, खूप जीव लावला. मी सहज म्हटले होते एका प्रसंगावेळी, बापू माझा सासरा, सासू माझी माय, रक्तात मला लेकीसारखं जणू मी दुधावरची साय. ती एक गोष्ट म्हणजे ते 4 ओळी ऐकल्या माझ्या सासू. मम्मी म्हणते मी त्यांना. मम्मीने ऐकलं आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी जाऊन डायरी आणून दिली. ती रोज रोज तू चिटोरा घेऊन आम्हाला उशी खाली ठेवत जाऊ नकोस बरं, तू याद घे. थोडे दिवसांनी मी लिहिली. माझ्याकडे इतक्या डायरीज झाल्यात ना, म्हणजे दरवर्षीच्या 2 डायरी, एक नाही तर 2. त्यात पण मी पानाची बचत, मला झाडं प्रचंड आवडतात. मी झाडांना नावं देते, लिंबोजीराव, अर्थुबर्वा, अशी झाडं आहेत माझी. त्यांच्याशी बोलते देखील मी, कारण त्यांना जीवन ते आपल्याला जीव देतात. ते दिवस ऑक्सिजन, त्यामुळे ते त्यांच्या इतकं चांगला संवाद साधते आम्ही की कदाचित मला कोणी वेळही म्हणेल, पण ते वेळ आहे मला. मग त्यांनी म्हणून मी कागदाच्या अगदी वरच्या टोकापासून पॅराग्राफ न ठेवता लिखाण व्यवस्थित त्या डायरीत 2 करून ठेवायचे. नंतर कालांतराने अँड्रॉइड फोन आला, मग हे फेसबुक. मला नव्हतं माहिती की 2011 किंवा 10 पासून फेसबुक वगैरे हा प्रकार असेल, चॅट वगैरे काय. पण मला लास्ट इयर मध्ये माझ्या सासूबाईंनीच फेसबुक ओपन करून दिलं. म्हटलं यार तुला आधी तुझ्यासारखीच वेळ भेटते आणि हे वेळ सगळे इथं भेटले. इथे मी लिहू लागले. राजन खान सर एका माझा आणि त्यांचा एक कॉमन फ्रेंड आहे कमलेश मिश्रा. त्याचं नाव का घेते कारण त्याच्यामुळे मला सरांनी माझ्या एक लिखाणाला लाईक केलं. आणि मग नंतर मी त्यांना असं कोण आहे की अनोळखी आहे, मी अनोळखीच समजत होते त्यांना. मी त्या अगोदर मी खरंच नाही पाहिलं होतं त्यांना किंवा चांगलंही नव्हतं. नंतर मी त्यांचे ते छोटे छोटे वाचत गेले आणि मला त्यांनी स्वतःहून अक्षरमाळांची एक लिंक पाठवली मॅसेंजरवर की तुम्ही या इकडे या. आणि आपण जेव्हा व्हॉट्सअप ग्रुपवर एकत्र आलो ना तेव्हा कविता ताई, खरंच सर, रोहिदास सर आलेले येते आणि बुद्ध राजन खान सर, सगळ्यांनी अगदी आपण परिवार कसं राहतो एकत्र हक्काने बोलणं तसं जपलं मला. म्हणजे मला परिवाराची खरंच इकडेही नाही खर्च मला म्हणजे नाही जाणवलीच नाही आणि माहेरातही सासरातही नाही. थँक्यू. आय थिंक प्रश्न उत्तर विचारताना माझा प्रेफरन्स पहिला आला पाहिजे. मला माईक द्या. मी पेन्शनर आहे. पेन्शनर म्हणजे निवृत्त झालेला माणूस आहे. पण मला असं वाटतं की आत्तापर्यंत जे वादविवाद जे होतात त्या वादविवादात प्रमुख कारण आपल्या पेरेंट्सचा अनफ्लेक्सिबल ॲटिट्यूड जो असतो, जवळ घ्यायचं अनफ्लेक्सिबल ॲटिट्यूड जो असतो तो काढून होतो. प्रत्येक ठिकाणी मुलाने असंच करायला पाहिजे, मुलाने असं करायला पाहिजे, मुलाने असं करायला नको, मुली असं करायला नको, हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा त्यांच्या मनावर एक हे पडतं काय म्हणतात
एक छाप पडतं की म्हणाल्यानंतर मला असंच वाटायचं. असं खूप म्हटल्यानंतर काय होतं की तो मोठा झाला की त्याचे मुलं असतात त्यांना कसं वागवतो आणि त्याचबरोबर मग पेरेंट्सची जी त्याची आत्मीयता आहे ती कमी होती. ते झालं मी स्वतः माझ्या मुलांना आणि मुलींना कम्प्लीट फ्रीडम दिलं होतं आणि त्यामुळे मला असं नाही वाटत की 2 मुलींचं लग्न वाटतं जर काही जरूर पडले ते मला आशीर्वाद घेऊन येते होतं. त्यांचे प्रत्येकाची कारण असतात वेगवेगळी, मुलांची कारण असतात, मुलींची कारण असतात आणि ते जेव्हा कष्ट करायला लागतात तेव्हा काय समजतं की ज्या गोष्टी आहेत माझं इन्कम दोन्ही मिळून जर लिमिटेड इन्कम येत असेल, कारण आत्ता परिस्थिती अशी आहे की नोकरी मिळते, नोकरी मिळत आणि इन्कम कमी असतं आणि प्रलोभन खूप असतात. वाटतं कधी बरोबर प्रत्येकाच्या घ्यायचं म्हणजे मोबाईल 2 घेतात. मोबाईल 2 घेतल्यानंतर त्यांना ऑटोमॅटिकली होतं कम्पॅरिझन करतात ते तू घेतो आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली पैसे जे होतात ते कमी होतात आणि पैसे कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ते काय होतं की माझ्या मुलांच्या आधी दोघींनी आणि माझ्या वडिलांचं नंतर दोघी. कारण काय वडिलांनी डॉमिनेशन पेरेंटनी आईवडिलांनी जे डॉमिनेशन केलं असतं त्याचा कुठंतरी त्याच्या मनात एक भुंग असतो. तो भुंग तुम्हाला त्याला शांत बसवले आणि थोडासा नव्हे आणि तसंच ते सोन्याच्या घरी तिच्या वडिलांनी केला असेल तर तिच्यानंतर ती बंड करते. ते बंडाचा परिणाम असा होतो की मुलगा तुमची थोडा वेगळा होतो आणि ते तरी तुम्ही सोडलं नाही आणि ज्या वेळेला कंट्रोल ऑटोमॅटिकली निष्ठुरीला ट्रान्सफर करता येतात करावं लागतात त्यावेळेला करत नाही आणि त्यावेळेला तुमचं इन्फ्लेक्सिबल ॲटिट्यूड आधी असतो तोच काय मिळाल्यानंतर त्याला जाण्याचं सकाळी पूजा कर त्याला पूजा करायला आवडत नाही ते विचारत नाही आपण आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ते कॉमन ते ॲडिशनल होतात जे वडिलांबद्दल जे प्रेम असतं ते ऑलरेडी बायकोवाले म्हणून थोडं कमी झालेलं असतं ते वाढत नाही आणि स्कूल ते वाढवायचा प्रयत्न करते का नाही माहिती एखाद दुसरं एक्झाम्पल सेपरेट असेल पण सासू डॉमिनेट करते म्हणल्यानंतर तर सून रिस्प्रोटेट करणार नाही एवढं नक्की आणि याच्यामुळे ते प्रॉब्लेम जे आहेत वाढत जातात पैशाचे प्रॉब्लेम्स असतात आणि यामुळे होतं काय की सेपरेशन सॉरी यामुळे होतं काय की मुलांचं वडिलांपासून जे प्रेम असतं ते कमी होतं आणि ॲट वन स्टेज ते ब्रेक झाल्यानंतर आणि त्या स्टेजला पण वडिलांनी इन्फ्लेक्सिबल ॲटिट्यूड दाखवला तर ते तुटतं आणि हेच कारण आहे अपार्ट फ्रॉम दी फायनान्शियल इम्प्लिकेशन्स फायनान्शियल प्रॉब्लेम्स ऑफ द सन हेच कारण आहे की तो सांगतो की तुम्ही आता सेपरेट व्हा आणि त्यावेळेला दॅट इज द टाईम वेन यू आर मोस्ट दी पेरेंट्स आर मोस्ट वल्नरेबल काम करू शकत नाही आणि हे तुटायची वेळ जेव्हा येते तेव्हा त्यांना आपला फ्लेक्सिबल ॲटिट्यूड अजूनही चेंज करता येत नाही. तो इनफ्लेक्सिबल ॲटिट्यूड जो चालू असतो तो बदलला तर काही कदाचित शक्यता होईल. म्हणजे तो सुरुवातीपासून तू असंच करायला पाहिजे तू तसं करायला पाहिजे आणि काय म्हणतात विचार करण्याची जी पद्धत आहे ती ते डेव्हलप करणे
त्यामुळे इकडे चौघांचा प्रश्न आहे माझा. आपण वृद्धाश्रमाच्या संदर्भात बोलता. पूर्वी घरामध्ये सगळे एकत्र कुटुंब पद्धत होती. कालांतराने बदलत बदलत हम दो हमारे दो आले. कालांतराने बदलून आता हम दो हमारे एक आले. जोपर्यंत एक असतो, घरामध्ये मुलगा असतो, त्यावेळेस सगळं आनंदी असतं आणि लग्न होतं. आणि लग्न झाल्यानंतर घरातली परिस्थिती बदलते. मग नेमकं कोणतं कारण होतं की कोणतं कारण आहे की आई वडील वृद्धाश्रमाकडे नेले जातात आणि ह्याला जबाबदार कोण आहे असं तुम्ही आतापर्यंत फिरलेला पाहिलेला असं तुमच्या अनुभवातून किंवा गावातल्या परिसरातून किंवा शहरातल्या वस्तीतून तुम्हाला असं कोणतं कारण झालं की नेमकं कोणतं कारण असं आहे की आई वडिलांना सासू सासऱ्याला वृद्धाश्रमाची वाट दाखवावी लागते आणि त्याला कारणीभूत कोण आणि नेमकं त्या व्यक्ती कोण आहे असं तुम्हाला वाटतं आपल्या सर्वेक्षणात? पहिली गोष्ट, वृद्धाश्रमाचं मी समर्थन अजिबात करत नाही. परंतु जो मुद्दा तुम्ही नेमका मांडला की याला कारण काय आहे. कारण तुम्ही बघितलं की 2 वरून आपण 1 वर आलो आणि इथं प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला मुलगा शिकला पाहिजे आणि आपल्यापेक्षा मोठ्या मुद्द्यावर पोहोचला पाहिजे. बऱ्यापैकी अनेक गावांमध्ये एक कॉलनी अशी आहे की त्या वडिलांची मुलं परदेशामध्ये जाऊन बसलेली आहेत आणि इव्हन आमच्या सुद्धा ग्रामीण भागामध्ये आजही ज्या वेळेला वडिलांचा मृत्यू होतो त्यावेळेला मुलाची वाट बघितली जाते की त्याला सणाला यायला पाहिजे म्हणून. म्हणजे एक तर जसं पाखरू उडून जातं, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जसं आपण म्हटलं की पाखरू ज्यावेळेला सकाळी जायची त्यावेळेला संध्याकाळी आपल्या घराकडे यायची, कारण त्यांना गरजेचा असलेला जो दाना पाणी आहे ते 12 तासाच्या अंतरावर त्याला मिळायचं. पण दुर्दैवानं आज ही पाखरू म्हणजे तुम्ही आम्ही इतक्या लांब उडून जायला लागलोय आपल्या स्वतःच्या एका ह्याच्यासाठी उद्दिष्टासाठी की त्यांना इच्छा असून सुद्धा आपल्या आई वडिलांना वेळ देता येते. तुम्ही बारकाईने बघा, आज ही ज्या वेळेला एखाद्या घरी मृत्यू होतो त्यावेळेला एक तर प्रेताची वाट बघावी लागते नाही तर मुलांची वाट बघावी लागते आणि मग आईला वाटतं की माझ्या सणाला वाट बघायला लावू नको इतकं म्हणणे इतकी अवस्था म्हणजे बाहेर जायला लावू नको. आणि सगळ्यात महत्वाचं हे मी व्हॉट्सअपवर एक ओळ वाचलेली होती की आई वडिलांना सांभाळायची जबाबदारी जर मुलीकडे असते तर कदाचित वृद्धाश्रम निघालीच नसते. कारण बाकायला मी बघितलं तर घरामध्ये सून आपल्या आईला ज्या पद्धतीने सांभाळते त्या पद्धतीनं आपल्या नवऱ्याच्या आईकडे बघत नाही. ही जर व्यवस्था उलटी असते की आपल्या आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलीकडे असायला पाहिजे. कारण माझा अनुभव असा आहे, कदाचित ते काही सार्वत्रिक सत्य असं मी मानत नाही, पण ज्यांना फक्त मुलीच आहेत आणि मुलगा नाही पण एक मुलगी असू दे 2 मुली असू दे त्या मुलीच्या म्हणजे आपल्या बायकोच्या प्रेशर खाली का होईना जावई आपल्या सासू सासऱ्याला इतक्या सन्मानाने सांभाळतात आणि मुली आपल्या आई वडिलांना इतक्या सन्मानाने सांभाळतात तितक्या सन्मानाने कदाचित आपण पण सांभाळतो. कारण आपला मग असणारा प्रेशर मगाशी साहेबांनी जसं सांगितलं की आपल्या वडिलांनी त्यांच्या आई वडिलांच्या बरोबर कसं वागलेलं आहे हे आपण बघितलेलं असतं, त्यामुळे आपण पण घरी ठरलेलं आहे की हे असंच वागणं असतं. त्यामुळे मला एक असं वाटतं की बदलणारं हे सगळं म्हणजे ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठीची धडपड आणि बाहेर गेल्यानंतर एकदा का तुम्ही कुटुंबापासून बाहेर गेला की तुमची आमची अवस्था अशीच होते की मग कुटुंब म्हणून आम्ही कुणाकडे बघतो तर फक्त बायको मुलं याच्याकडे बघतो आणि त्यामुळे मग वृद्धाश्रमाची गरज वाटायला लागली. ज्या घरामध्ये एक मुलगा आहे त्या मुलाला आई वडिलांना सगळं काही घरात आणून दिले, सगळं दिले, परंतु त्याला सांभाळायला आजूबाजूला कोण नसेल तर त्या वृद्धाला त्या विचारानं वृद्धाश्रमात ठेवलं म्हणून काही वाईट नाही असं मला वाटतं. त्याचं एकले पण घालवण्यासाठी का होईना मग त्याच्या वयाची जी काही माणसं असतात त्याच्याबरोबर त्यांना वृद्धाश्रमात ठेवावं ही आजची म्हणजे मला एक समजा मुलगा आहे आणि तो मुलगा जर अमेरिकेमध्ये राहत असेल तर फक्त घर सांभाळायला आई वडिलांनी राहावं का? फक्त घराचं पालन करण्यासाठी मग जीवनपणाचं लक्षण म्हणजे एखादं कुत्रं पाळायचं आणि मग आवश्यक असणाऱ्या सगळ्या भौतिक वस्तू त्याला द्यायच्या. वृद्धावस्थेमध्ये भौतिक वस्तूंपेक्षा या माणसाला माणसाची गरज असते आणि ती गरज वृद्धाश्रमामध्ये कदाचित एकमेकांच्या सगळ्या सानिध्यातून संपू शकते म्हणजे त्यांना भागू शकते. आणि तुम्ही म्हटला तसं याला कारण कोण आहे तर कदाचित आमच्यातला कमी होणारा ओलावा जो आहे हे एक त्याला कारण आहे. आणि दुसरी गोष्ट कारण ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला शेजारच्या घरामध्ये एखादी मुलं नसतील तर चुलत्याला सांभाळणारे अनेक घरं आज आमच्या घरामध्ये गावामध्ये. इव्हन आपल्या भाऊकीतला एखादा म्हातारा माणूस फक्त घरात आहे, बायकोचा मृत्यू झाला म्हणजे आजीचा मृत्यू झालाय
आणि एकटा आजोबा आहे तर त्याला सांभाळणारी 4 घरं अवतीभोवती असायची, पण दुर्दैवानं आता ती घरं कमी व्हायला लागली. याला कारण ही सगळी बदलणार वातावरण याचा याला परिणाम आहे असं मला वाटतं. सहवासाने प्रेम वाढतं असं जे आपण म्हणतो जैविकदृष्ट्या अत्यंत सत्य आहे. कारण प्रोलॅक्टिन नावाचे द्रव्य आहे, त्याच्यामुळे वात्सल्य निर्माण होतं आणि ऑक्सिटोसिनमुळे प्रेम निर्माण होतं. म्हणजे सहवास जर संपला तर ऑक्सिटोसिन संपलं, त्याच्या पातळ्या कमी येतात आणि प्रेम संपतं. सहवास पाहिजे म्हणजे नातेवाईक दूर आली ती सहवासात राहिली तर त्यांचं प्रेम आभारी नाही, शेवटी जवळ नाही जात म्हणून त्यांचं प्रेम संपलं असं जैविक सत्य आहे. मला श्रेयाराजेंना एक प्रश्न विचारायचा. श्रद्धा राजे, आपण म्हणजे लहानपणापासून एकंदर तुला वगैरे असा आपण मुला काही लेखन वगैरे गायला पण केलेलं आहे, परंतु आपण गझल खूप सुंदर लिहिता. मग आपल्या गझल जो लिहिण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास नेमका आपल्याला कुणाच्या मार्गदर्शनामुळे किंवा कुणाचा प्रभाव तुमच्यावर आहे, जसं सुरेश भटांचा असेल, पापळकर सर असेल किंवा इतर कुणाचा, किंवा अशा काही गजला तुम्ही वाचल्या की त्याच्या प्रभावाकडे आपण गजल लिहावी. कारण गझलेचं तंत्र अवघड आहे, त्याच्या मात्रा गजल खूप अवघड, म्हणजे कविता सहज लिहिता येईल मुक्त छंदाचे वगैरे, परंतु गझलेचं तंत्र तुम्ही अवघड कसं केलं आणि कुणाच्या मार्गदर्शन किंवा कोणता गुरु तरी असले का अशा त्याबद्दल आपण काय बोलतोय किंवा सांगते गझलेच्या संदर्भात आपला प्रवास कसा झाला त्याबद्दल थोडा आपल्याला लोक व्यक्त करतात सांगा. गझल ऐकण्यातून अधिकतम प्रवासाची सुरुवात. मी कोणाला आदर्श नाही म्हटलं आहे, सॉरी, पण हा मी एका व्यक्तीला त्या व्यक्तीवर माझं इतकं वेगळं जीव आहे की त्या व्यक्तीला अनुसरून त्याच्याशी बोलते मी कदाचित असं धरून मी त्या गझलेत उतरते आणि लिहू लागते. मग ते लिखाण कधी म्हणजे परत शेवटाला येतं ना त्यावेळेस पुन्हा बोलू लागते, याने आपलं संपलं. पण प्रवास हा सुरुवात कसा लग्नानंतर, गझलेचा प्रवास हा लग्नानंतर सुरू झाला. लग्नाबरोबर गझल हा प्रकार मला कळतच नव्हता. मला माझे चुलते प्रभुनाथ ते गायक आहेत, पण म्हणजे त्यांनी असं गायनाचं बाजार नाही केला. म्हणजे जसं की कोणी कामासाठी कमवण्यासाठी गाणं गातात, बरेचसे आपले गायक तसा नाही केला. त्यांनी जे काही त्यांना अनुदान मिळायचं ते त्यांनी करत त्यांचे 2-3 असे यांनी आता वृद्धाश्रमाचं काढलं. मला सांगायचं होतं यावर. त्यांचे खास मित्र होते सुधा काका. त्यांना त्यांच्या मुलाने एकुलता एक मुलगा, त्यांना मुलगा होत नव्हता तरी पण म्हणजे बहु कष्टाने 12-13 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्यांनी शिकवलं, तो अमेरिकेला गेला आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता सावधवाडीला पाऊस मध्ये वृद्धाश्रम आहे तिथे. माझे बाबा म्हणजे माझे चुलते माझ्या जन्मानंतर माझे आई बाबा गेले, त्यांनी मला सांभाळण्यासाठी लग्न नाही केलं का तर एखादी दुसरी बाई येणार आणि हिला दासकाठ करतात, प्रॉपर्टी करतात म्हणून. आणि त्यांनी सगळं आयुष्य गाण्यासाठी वाढलं, म्हणजे भक्तिगीतं गाणं. पण त्याचं अनुदान नाव नको, मला फक्त अनुदान द्या, मला माझ्या मित्रांना सांभाळायचं. मग त्यांना आमच्या घरी ठेवलं. आता तुम्ही हरिहरेश्वर मध्ये जाल तर तिथे आमच्या घरामध्ये सुधा काका त्यांच्या मिसेस राहतात. माझे बाबा गेले 15 नोव्हेंबरला, पण जाते वेळी पण त्यांनी लिहून गेले की हे घर जोपर्यंत त्याला राहायचं, त्याचा मुलगा आला त्याला नेलं तर हरकत नाही, त्याला जायचं तर जाऊ दे, पण तिथे होते. त्यांची इतके छान छान माझ्यासाठी बोल होते ना, त्या बोलातून मी गझलेकडे गाण्याकडे वळले आणि गाण्यातून मग पुन्हा गझल ऐकू लागले. जसं की किसी नजर को तेरा इंतजार आहे, त्या एका गझलेने तर मला इतकं धुंद केलं, त्यातून मी आणखी त्यात उतरत गेले आणि लिहिते गझलचं. दोन ओळी ज्या दोन बरं दोन ओळी घ्या.
किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, कहाँ तुम के दिल बेकरार आज भी है। वाह क्या बात। वृद्धाश्रमाबद्दल मी बोलतो बाकी देतो माहिती. वृद्धाश्रम हा आता आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चेला जाणारा विषय आहे की जिथे जिथे जातो त्या प्रत्येक ठिकाणी वृद्धाश्रमाचा विषय निघत असतो आणि साधारणपणे मिडल जे माणसं असतात त्याला या वृद्धाश्रमाच्या संकल्पनेबद्दल चांगले वाईट असे सध्याच्या मनात विचार चांगले वाईट आहे. पण आता वृद्धाश्रम ही पुढच्या जन्माला येणारी इनोव्हेटिव्ह गोष्ट आहे ती मुळात आपण मान्य करायला पाहिजे. आपण वृद्धाश्रम बंद होतील टाळतील अशा पद्धतीची सामाजिक परिस्थिती आपण निर्माण करू शकतो. पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत होती त्यावेळेला हा प्रश्न नव्हता. एकत्र कुटुंब पद्धती होती त्याचं कारण असं आहे की कुटुंब पद्धती फार चांगली आहे वगैरे म्हणून आपण एकत्र राहतो असं काही नव्हतं. साधारणपणे आर्थिक जी कारण असतात साधारणपणे पैसे कमवण्याचे जे मार्ग असतात पैसे घरासाठी कुटुंबासाठी हे एका ठिकाणी संचलित होते. ते एका गावातच सगळ्या घरातल्या सर्व लोकांना रोजगार मिळायचा. त्या गावात शेती असायची त्या शेतीतून येणारं उत्पन्न असं झालं. आता असं झालंय की वेगळ्या कारणाने घरातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जे पैसे कमावं लागतात त्याच्यामध्ये त्याला त्याचं गाव घर सोडून जाणे इनएव्हिटेबल. त्याला काही पर्याय नाही दिसला. कारण काय मुलाचं करिअर व्हायचं असेल तरी त्याचं आयुष्य आपलं जगायचं असेल तर त्यांना तुमचं घर सोडून बाहेर जाणं गरजेचं आहे. तुम्ही त्या घरात राहता त्या गावात राहता त्या जिल्ह्यात राहता तिथं त्याला चांगल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध होईल असे नाही. त्यामुळे पूर्वीसाठी मुलं घराच्या बाहेर जाणार घरातल्या आई वडिलांना एकटं राहण्याची वेळ येणार ही इनोव्हेटिव्ह आहे. ह्याच्याकरता वृद्धाश्रम नकोच आणि त्याच्यात वाईटच काही अशा पद्धतीने विचार मांडण्यापेक्षा येणारे वृद्धाश्रम जे आहेत ते सगळे चांगले राहतील आणि वृद्धाश्रम असून सुद्धा वृद्धाश्रमातले वृद्ध आई वडील आणि इतर तरुण पिढी यांचा सुद्धा संवाद सतत कसा राहील अशा पद्धतीने मांडणी करणं गरजेचं आहे. कारण काय जगामध्ये जेवढे पुढारलेले देश आहेत त्या सर्व पुढारलेल्या देशामध्ये वृद्धाश्रम आहे सगळीकडे. पण त्या देशामध्ये अशी काळजी घेतली जाते शाळा कॉलेजमध्ये जे मुलं असतात त्यांना मधुरातून जो वेळ मिळतो तर तो वेळ त्या वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी ते जातात. त्यांची काळजी घेतात. एक दिवस प्रत्येकाला स्वतःच्या आई वडिलांची सुद्धा अशी काळजी काळजी घेतात. दुसरी गोष्ट अशी आहे की परदेशामध्ये असं आहे आई वडील असं म्हणतात की आम्हाला स्वतंत्र राहायचं आम्हाला मुलाच्या कोण राहायचं. कारण काय त्यांच्याकडे बापाची संबंधी लगेच मुलाला बाबा मिळते अशा पद्धतीची व्यवस्था असते. त्यामुळे आई वडील असं म्हणतात की आम्हाला स्वतंत्र राहायचं आहे. आम्ही तुम्हाला भेटायला येतो आम्ही तुम्ही आमच्या घरी भेटायला. आता ही गोष्ट थोडीशी मला जाणवली आहे कारण माझा मुलगा अमेरिकेत गेली 20 वर्ष मी 8 वेळेला अमेरिकेत गेलेलो आहे. अनेक ठिकाणी गेलो कुटुंबाशी बोललो तर मला असं दिसलं की त्यांचं म्हणणं की मुलांना आमच्याकडे यावं आम्ही त्यांच्याकडे जावं आठवड्यात महिन्यात येतात जातात पण ते वृद्धाश्रमात राहायचं आमचा स्वतंत्र राहायचं आहे म्हणजे तुमच्याकडे राहायचं तुमचे लेकरं सांभाळायचे अशा पद्धतीची संकल्पना आपल्यापेक्षा पुढारलेले मानले जातात असे देश आहेत. आता ह्याच्याबद्दल थोडा कदाचित बाब असतो पण ही इनोव्हेटिव्ह गोष्ट आहे की आपण येत्या काळात कधी टाळू शकणार नाही. हे समजून त्याच्यामधला चांगला मार्ग काढला तर आपण सगळेजण चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकू असं मला वाटतं. मला काय म्हणायचे की वृद्धाश्रम नाही असं नाही काही काळांतराने काही आम्ही ठेवायला लागतो पण महिन्यातनं एक दिवस तुम्हाला तुमच्या आई वडिलांसाठी द्यायला चालेल ना. एक दिवस तरी जाऊन आई वडिलांची तुम्ही विचारपूस करायला पाहिजे ना. मी 4 वृद्धाश्रमात गेले ते योगा शिकवायला त्यावेळेची मुलं खूप मोठ्या होत्यावर तिथं जाणार नाही महिन्यात एक दिवस तुम्हाला तुमचे आई वडील कसे काय बघायला यायला नको पैसे दिले की झालं असं नाही. ती बाई मला म्हणली पाढे घेऊन 20 रुपये जातात. आम्ही म्हणलं नको व्हायची नाही का म्हणली माझी पोरं बाळ येतात मला भेटायला येत नाही
आमचं आयुष्य आहे. पण महिन्यातून तर एक दिवस तरी त्या आई वडिलांना द्या ना, त्यांची विचारपूस करा, त्यांच्यावर तो दिवस घालवा. आता मला तर असं वाटतं तरुण पिढी जी आहे ना, ती महिन्यात एक दिवस अशा वृद्धाश्रमात जाऊन त्या आजी आजोबांना माझा नातू आला, माझी नात आली, माझी मुलं आली असं वाटायला पाहिजे, असं करायला पाहिजे. जे काळांतराने करायला इलाजच नाही ते तिथे जाऊ शकते, पण तुम्ही काही ना काही मार्ग काढा ना. आज सगळ्यांना त्याच्यात जायचंय, कुणी तरुण राहणार नाहीये. उद्या तुमच्या मुलांना खूप तुम्हाला पैसे दिले ना म्हातारीला पैसे, आणि जर तुम्हाला विचारलं तर ही आत्मा तुम्हाला देत कोणा, ज्याचं जळतं ना त्याला कळतं. मी माझ्या डोळ्यात पाहिले, त्या बाईच्या डोळ्यात जे काय बघितलं मी खरं सांगते, मला त्या वृद्धाश्रमातनं बाहेर जायचे माझे पाय जवळ झाले. असं करू नका. एवढं तरी त्या मुलांना काय टाळाच नका. महिन्यात एक दिवस जाऊन आई बाबांना काहीतरी खायला घेऊन जाऊन आई बाबांची चौकशी करून मग तुम्ही तुमच्या मागाला जा ना. पैसा कमवा, पैसा कुणाला नको आहे, पण म्हणून माणूस पण नको असं नाही आहे ना माझ्या म्हणून. असं मला म्हणायचं, बाकी काही जेव्हा सार्वजनिक वाचनालय 30 वर्ष गेली 30 वर्ष, त्यानिमित्ताने मला असं विचारायचं आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी तुम्ही त्या माध्यमातून कसं काय प्रयत्न केले त्यामध्ये कळतं. 1980ची आमची स्थापना आदरणीय शशिकांत पाटील बापू इथं आले, जे आमचे अध्यक्ष किरण पाटील वगैरे आहे, आणि ही आमची दुसरी पिढी आहे या वाचनालय चळवळीसाठी काम करणार. सुरुवातीला ज्यावेळेला या वाचनालयाची निर्मिती झाली त्यावेळेला खरं तर ग्रामीण भागामध्ये राजकीय गटतट म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बघितलं जातं. मग ती सोसायटी असू दे, पतसंस्था असू दे, किंवा एखादी कुठली संस्था असू दे, मग इरिगेशन सारखी पण संस्था असू दे. पण का कुणास आमच्या या गावाला लाभलेला वारसा असा होता की या वाचन चळवळीची ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला गावातले सगळ्या पक्षातले संबंधित असलेले तरुण त्याच्यामध्ये सहभागी झाले. पाठीमागे श्रीकांत पाटील आमच्या इथे बसलेले आहेत, जे आज 50 उलटून 60कडे निघालेले आहेत. त्यावेळेच्या त्यांच्या पिढीनं कुठलंही राजकारण याच्यामध्ये आणलं नाही, कुठलंही हेवे गावी न आणता पहिल्यांदा याची मूर्तमेढ रोवली, आणि ते त्यांनी जे जे रुजवलं ते मग पुढच्या पिढीमध्ये पण त्याच पद्धतीने केलं. म्हणजे किरण पाटील आज वेगळ्या राजकीय गटात आहे, मी एक वेगळ्या राजकीय गटात आहे, पण ज्यावेळेला एका स्टेजवर आम्ही या वाचनालयाच्या येतो त्यावेळेला कुठलाही गटगट आमच्याकडे नसतो. आज ही काल आपण इथं बघितलं असेल, स्टेजवर जी मंडळी होती ती वेगळ्या राजकीय प्रभावातली मंडळी होती, त्यांनी सुद्धा आपल्याला आर्थिक सहकार्य केलं. याला कारण हे की आम्ही हे नेहमी ठरवलं की हे सगळं जे चाललेलं आहे ती गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी आहे, किंवा प्रत्येकाच्या मनावर बिंबवतो. आज कुठलीही वर्गणी मागायला ज्यावेळेला आम्ही घरात जातो प्रत्येकाच्या, त्यावेळेला आम्ही त्याला हेच सांगतो की हे जे 10 रुपये तू द्यायला लागलेला आहे, हे 10 रुपये तुझ्या घरातल्या येणाऱ्या त्या मुलाच्या पुढच्या सामाजिक भवितव्याची गुंतवणूक म्हणून करायला लागले. या अर्थानं वाचनालयाचा संदेश आम्ही घराघरापर्यंत पोहोचवला. गेली 30-32 वर्ष आम्ही व्याख्यानमाला घेतो बरं. तर या व्याख्यानमालेमध्ये आम्ही असं करतो की कुणीतरी स्पॉन्सर बघण्यापेक्षा किंवा कुणीतरी मानधन देऊन एखादा वक्ता देण्यापेक्षा आम्ही 10 रुपयाचं कुपन काढतो. इथं जवळजवळ 9000 लोक असतील, म्हणजे नाही म्हटलं तरी एक 800-900 मुलं आहे आमच्याकडे, 800-900 घरं आहेत. तर प्रत्येक घरामध्ये 10 रुपयाचं एक आम्ही तिकीट देतो की त्या प्रत्येक घराला माणसाला असं वाटायला पाहिजे की या व्याख्यानमालेमध्ये माझे 10 रुपये लागले, आणि मग त्याच्यावर आम्ही त्या कुपनवर नंबर टाकलेले, आणि रोज व्याख्यान संपलं की 5 भाग्यवान श्रोते आम्ही निवडतो. वक्त्यांना विनंती करतो की तुम्ही 5 भाग्यवान श्रोते निवडा. ते जे त्यांना कुपन दिलेले आहेत त्यापैकीच निवडतो. ज्यांना ऐकायला आलेले आहेत त्यांनीच फक्त बक्षिसं घ्यायची, तो नसेल तर दुसरा भाग्यवान श्रोता निवडतो. त्या निमित्तानं प्रौढ माणसं जरी नाही म्हटली तरी ती मुलांना आपल्याला सांगतात की आई कुपन घेऊन तिथपर्यंत जावं. किमान मुलं कुपन घेऊन का होईना आमच्यासमोर. पण बऱ्याच वेळा मग वक्त्यांचा प्रॉब्लेम होतो. इंग्रजीत बालेराव आमच्याकडे आलेले होते आणि सगळे लहान मुलं इथे होते, तर त्यांना रिस्पॉन्सच मिळणार त्यांच्या गंभीर कवितेला. ते म्हणतो बाबा मी मानधन एवढं तुमचं घेतलं, आता तुम्हाला खाजगीत काय ऐकू का, म्हणजे तिथं काय व्यवस्थित झालं नाही. म्हणजे इतकी अवस्था. मिराजदार आमच्याकडे आलेले होते, त्यांचंही फ्लॉप झालं. म्हणजे चांगले चांगले गंभीर बोलणारे राजन खान सर ज्यावेळेला इथं आलेले होते त्यावेळेला तरुण मुलांना इतकं ते आवडलं की
मुलाची कोण बोलतो ज्याला मुलगा व्हायला तुझ्या, हा प्रश्न घेऊन ज्या वेळेला त्यांनी प्रश्न मांडला त्यावेळेला सुन्न असे झाले सगळे पालक. आणि मग तरुणांना वाटायला पाहिजे की आपल्या आई बाबांनी पण आपल्याबरोबर बोललं पाहिजे. मग असे जे काही संबंध म्हणजे मुलांसाठी आम्ही काही गोष्टी करत गेलो. व्याख्यानमाला आम्हाला खूप महत्वाची वाटते त्याच्यासाठी, म्हणजे ही चळवळ रुजवण्यासाठी व्याख्यानमाला एवढ्यासाठी की दर वर्षी व्याख्यानमालेची आम्ही नवी कमिटी करतो. आम्ही वाचनालयाची वेगळी कमिटी आहे, ती स्थायी कमिटी आहे, आणि व्याख्यानमालेची प्रत्येक वेळा अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार ते सगळे असतात. म्हणजे 8वी 9वीचा मुलगा हा खजिनदार असतो, 10वीचा मुलगा हा उपाध्यक्ष असतो. आणि मग त्याला असं वाटतं की बाबा जवळजवळ 10-15 हजाराचं आपण हे बजेट कसं बसवायचं, सगळे पैसे आम्ही त्याच्याकडे देतो, हिशोब त्यानं व्याख्यानमाला झाली की द्यायची. आणि मग ते अतिशय गांभीर्याने या सगळ्या गोष्टी हाताळतात. स्वागत आमचा 9वीचा मुलगा करतो, प्रास्ताविक आमचा मुलगा करतो. मला सुद्धा अभिमान वाटतो की मी जे बोलायला शिकलो ते या व्याख्यानमालेच्या स्टेजवरच पहिल्यांदा बोलायचं. प्रास्ताविक असू हे सगळं, आणि या अर्थाने हे सगळं करत गेलो. पुस्तक निवडताना फक्त हे होतं की क मधून ब मध्ये येताना, ब मधून अ मध्ये येताना ग्रंथ संख्या टायटल्स जास्त लागतात. त्यामुळे मग आम्ही भरमसाठ कमी किमतीचे पुस्तकं जे कमिशन देऊन घेतात ते सुरुवातीला खरेदी करत गेलो. पण आज मला अभिमान वाटतो की गेली 5 वर्ष आम्हाला जे पाहिजे तेच पुस्तक आम्ही इतकी इकॉनॉमिकली आम्ही आमचं वाचनालय स्ट्रॉंग झालेलं आहे. आमच्याकडे पैसे आहेत, कमिशन आम्ही मागत नाही, म्हणजे कमिशनसाठी नाही, चांगलं पुस्तक आम्हाला ते गावामध्ये आम्ही ते पुस्तक बुक ठेवलेलं आहे. ज्याला वाटतं की आपल्याला हे पुस्तक पाहिजे त्याने येऊन नोंद करावी. जवळजवळ 1,20,000ची आमच्याकडे स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहेत. आणि मी जे काल सांगितलं की आमच्याकडे पोलीस आणि PSI भरती झालेलं, म्हणजे जसं हे गाव बापू बिरूचं कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याच्यावर एक पिक्चर आलेला होता. त्या बापू बिरूंना सहकार्य करणारे 5-6 चांगले खेळ मंडळी आमच्या गावात. आणि त्यामुळे गावात पोलीस गाडी आली की माणसाच्या काळात घर व्हायचं की आता कोणाला येतात. पण आज पोलीस गाडी येते त्यावेळेला आमच्या गावातला तरुण PSI म्हणून खाली उतरतो किंवा आमच्या गावातला तरुण पोलीस म्हणून खाली उतरतो. हे आमच्या वाचनालयात केलं. एक आमच्या वाचनालयाचा कार्यकर्ता परवाच्या परीक्षेमध्ये जज झाला, जो ST कॅटेगरीमध्ये होता, ज्याच्या घरामध्ये तुम्ही जर या कोपऱ्याला बघितलं एक पानपट्टी आहे, त्याची आई आणि वडील पानपट्टी चालवतात. असा घरातला एक मुलगा या वाचनालय चळवळीमध्ये आला. तो आज जज म्हणून सांगलीमध्ये त्याची निवड झालेली आहे. तर हे करण्याचं आज अ गटामध्ये आमचं वाचनालय आहे. जवळजवळ 22,000 ग्रंथसंख्या आहे आणि तितकेच मग येणारे जे जर्नल्स वगैरे आहेत. त्यामुळे वाचनालयानं आम्ही एक ठरवलं की मंदिरांची कळस जेवढा उंच आहे तेवढ्या आमच्या वाचनालयाचा कळस असायला पाहिजे, तेवढी उंची सुदैवानं कलकत्ता आधार फाउंडेशन जे आहे, राजा मोहनराय भस्त यांची आम्हाला मदत झाली. त्याचबरोबर नामदार जयंत पाटील यांची मदत झाली या इमारतीसाठी, इकॉनॉमिकली वगैरे असेल. जिल्हाधिकाऱ्यांनी जवळजवळ 5-5.5 गुंठ्याची जागा आम्हाला गावठाणमधून दिलेली आहे. आणि या पद्धतीने एकही पैसा आम्ही कमिशन मध्ये कधी खुला नाही किंवा कुठल्याही वस्तूच्या खरेदीमध्ये एकही पैसा कधी कुणी मन दाखवलं नाही. इतकं सहजपणे पारदर्शकपणे आम्ही चालवलं. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. विषय सुंदर शेतून झालेले आहे असं मला ते वाटतं. पण अतिशय चांगलं, अतिशय चांगलं होते. बिल्किस तर अपेक्षेपेक्षा खूपच छान होते. कुछ बेटा वगैरे तसं एक ऐकायला काय सुद्धा एकदम चांगलं बोलल्या, सपोर्ट बोलल्या, होत्या. आणि 24 सालांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपल्याला प्रेरणादायी अशा पद्धतीने सगळं ऐकायला की एक संस्था कशी चालवावी, लायब्ररी कशी चालवावी, आणि त्यांचं जे हे लायब्ररीचा कळसा, मंदिराच्या कळसा कशा होतात याच्यासारखं वाक्य काय ऐकलं नाही गेल्या आणि तुम्ही आणि किरण पाटील दोघांना ज्या पद्धतीने वाचनालय चालवतात. आणि तरी तुला तुम्ही 2 वेळा घेतात हे सुद्धा मला हो. आणि गडचिरोलीचा आपला सर्वात यंग दोस्त जे आहे त्या नाट्याच्या, मी जिथं होतो तिथंच होता. त्यांनी सुद्धा अतिशय थोड्या शब्दात पण स्वतःला जे वाटतं ते प्रामाणिकपणे व्यक्त केलं. त्यामुळे त्याचं स्पेशल कौतुक करावं लागेल. आज सकाळी उठल्या चहा प्यायचं होतं. 6 वाजता चहा ते म्हणजे गावात गेलो तर ते मला म्हणाले की या गावाचं वैशिष्ट्य मला असं होतं की या गावामध्ये हे पानपट्टी चहाची
आमच्या गावात नाही, हॉटेल आमच्या गावात आणि पानटपरी आणि हे आता मला त्याच्या महाराष्ट्राचं बिअर शॉपिंग असलेलं एकमेव गाव असं. ओके, थँक्यू. नमातले कार्य तुम्हालाच करेगा, नमातले कार्य तुम्हालाच करेगा, माझ्या स्वप्नांना तुझ्याकडेच करेगा, माझ्या स्वप्नांना तुझ्याकडेच करेगा. आज का तुला माझे वडे रडू येते, आज का तुला माझे वडे रडू येते, तू जिथे घरी अश्रू ढाळलेस का तेव्हा, तू जिथे घरी अश्रू ढाळलेस का तेव्हा, आता हे तुझे मला वाचणे सुरू झाले, आता हे तुझे मला वाचणे सुरू झाले. एकही पान माझे मात्र तू चाललेस का तेव्हा, एकही पान माझे मात्र तू चाललेस का तेव्हा. बोलली मिठी माझी थोडा असले, बोलली मिठी माझी थोडा असले, तशाही त्या रात्री तू मला चाललेस का तेव्हा, तशाही तू त्या रात्री मला चाललेस का तेव्हा. वाय कालच्या वसंताला तू ठेवतेस का नावे, कालच्या वसंताला तू ठेवतेस का नावे, वायदे तुलाचे तू पाळलेस का तेव्हा, वायदे तुलाचे तू पाळलेस का तेव्हा. सुंदीलास तू माझा शब्द शब्द एकांती, सुंदीलास तू माझा शब्द शब्द एकांती, ओठ माझे नेमके तू टाळलेस का तेव्हा, ओठ माझे नेमके तू टाळलेस. अजून एक दोन चालेल का बोलतो, खूप आवडते सुरेश चालेल. सुरेश यांची वेशांतर आहे, खूप आवडलेली मी ती इकडं मिस करेन, मला अशी आठवण दिली. त्या कोवळ्या फुलाचा बाजार बांधला, त्या कोवळ्या फुलाचा बाजार बांधला, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला. अंधार वेदनांनी आक्रंदित तरी, अंधार वेदनांनी आक्रंदित तरी, नजरेत वासनेचा शृंगार पाहिला. थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो, थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो, तो सूर्यही जरासा आचार, तो सूर्यही जरासा आचार. तुमच्या घराला चार भिंती, माझ्या घराला पाच, तुमच्या घराला चार भिंती, माझ्या घराला पाच, सभोवताली चार आणि त्याच्या माझ्यावरती. माझ्यावरती कवी ममाचा वाड्यांची एक रचना सादर करते. गर्दीत सांडलेली मी एक माळ आहे, प्रत्येक जन्म माझा झाला गहाळ आहे. मी एकटीच बसते माझ्याच सावलीला, माझ्या सभोवती हा कैलान माळ आहे. विहिरीकडे कुणी या अजिबात येत नाही, विहिरीकडे कुणी या अजिबात येत नाही, बहुतेक साचलेला पाण्यात गाळ आहे. माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही, माझा तिमिर कोणी उद्धारणार नाही, येथील दैवतांना माझा विटाळ आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे, म्हणून शेवटचा शेर 125. आता हिमालयावर ओतावरून पाणी, आता हिमालयावर ओतावरून पाणी, बर्फात पेटलेला आतून जाळा आहे. शेवटचं
आता हिमालयावर आता हिमालयावर पोटावरून पाणी, आता हिमालयावर पोटावरून पाणी, बर्फात पेटलेला आतून जाणवा. एक दुसरी गझल सांगते. मी मलाच सांगत होतो, मी मलाच ऐकत होतो, मी मलाच सांगत होतो, मी मलाच ऐकत होतो, मी माझ्या एकांताशी एकटाच बोलतो. आयुष्य संपले तेव्हा मला कधीच कळले नाही, आयुष्य संपले तेव्हा मला कधीच कळले नाही, सुन्या सुन्या बाजारी कोणाचा पुकारत होतो. माळून फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा, माळून फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा, मी उगाच काळाचा पाचोळा काढत होतो. वाऱ्याने हालत होतो, हलताना फाटत होतो, वाऱ्याने हालत होतो, हलताना फाटत होतो, मी दोरीवर स्वप्नांच्या भरउन्हात वाळत होतो. मी रस्ता चुकलो तेव्हा, मी रस्ता चुकलो तेव्हा आकाश उतरले खाली, मी रस्ता चुकलो तेव्हा आकाश उतरले खाली, ते मला म्हणाले दोस्ता मी तुलाच शोधतो. साहित्य वाचनाला पात्रता लागते. माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो. मी 2001 पासून आका गर्दीचं माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचायला घेतलं होतं. किंमत 25 रुपये आणि माझ्या ऑफिसच्या टेबलवर ठेवायचं होते, कारण वाचायचं होतं पुस्तक. पहिले 2 ते 5 वाजता झोपत यायची. मी कधीही ते पुस्तक मग कोणी आलं मला भेटायला तर ते पुस्तक वाचलं छान आहे, मी ते एकच पुस्तक सगळ्यांना फुकट दिलं असतं, दुसरी कुठे नाही. माझ्याकडे एक पुस्तक आहे, तर मला वाचत होत नव्हतं. मग ते पुस्तक मी वाचलं कधी तब्बल 9 वर्ष 2009 आणि वाचलं सलग वाचलं आणि एका 4 ते 5 दिवसामध्ये ते पुस्तक वाचून काढलं. सत्याचे प्रयोग इतकं डीपली वाचलं की त्या प्रत्येक कोणावर अंडरलाईन्स आहे. त्यानंतर ते इंग्लिश वर्जन वाचले आणि पुढे जाऊन नाताळांचे अनेक पुस्तकं मी घेत शुक्रवार वाचलं. तर मग त्यावेळेस माझे जे लेखक मित्र होते किंवा त्या काळात महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं की एका विशिष्ट वयानंतर त्याच्या पात्र लागते उगाच कोणतेही पुस्तक कोणत्याही साहित्य कुणाचे वाचायचं काम जे काम वाटतं आपलं अक्षय मानव करते की वाचनाची पात्रता लोकांमध्ये आहे आणि ती पात्रता आली की मग आपण समाजही बदलतो, माणूसही बदलतो, सगळं बदलतो. आपण काही म्हणून बदलायला जायचं, आपण फक्त पोषक वातावरण पोषक परिस्थिती एवढंच निर्माण करू शकतो आणि आपण आश्रय मानवाच्या माध्यमातून मला वाटतं ते पोषक वातावरण आणि पोषक परिस्थिती निर्माण करतो. हे आपल्याला त्यातलं काय समाज बदल समाज हे करणे आपण नक्कीच काम नाही असं हे मत आहे माझं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जगाच्या पाठीवर कुठंच नाही ते एवढी वर्गवारी आपल्या भारतामध्ये आहे. आपल्याकडं सगळ्याच त्याच्यामध्ये वर्गवारी आहे, म्हणजे धर्मामध्ये वर्गवारी आहे, साहित्यात वर्गवारी आहे, जातीमध्ये वर्गवारी आहे. हे बघा बाहेरच्या साहित्यात कशा वर्ग मिळणार नाही. दलित साहित्य, स्त्री साहित्य, स्त्रीवादी साहित्य, अमुक साहित्य, ब्राह्मण साहित्य, मराठा साहित्य, अनेक प्रकार अशी वर्गवारी माझ्या माहितीमध्ये तरी जगाच्या वर्ग जास्त कुठंच नाही जेवढी भारतामध्ये वर्गवारी आहे. त्यामुळे हा वर्गवारीवर सुद्धा आपल्याला उपयोग आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक परिस्थिती आहेत. त्या सगळ्यात सारांश आणतो होतो की आपण फक्त परिस्थिती निर्माण चांगली करू शकतो आणि तो खराब करू शकतो, समाजाला नाही करू शकतो. धन्यवाद. मला याच्याच विचारू शकतो. आपण आपल्या साहित्य साहित्यामध्ये रामायण आहे का नाही साहित्य लिहितो त्यामध्ये हा संदर्भ देतो की रामायण किंवा त्या गोष्टीला तो विषय खूप वादाचा आहे. तर मी नाही म्हणू शकत नाही, आहे म्हणू शकत नाही, बघायला होतं बघायला होतं. पण ते लिपीच आहे, एक साहित्य आहे, त्याच्यावर बघायला हरकत नाही. राम होते की आपण बघायला जायचं, ते साहित्य पण बघायला जायला हरकत नाही. ते लिपीच आहे, खूप चांगला आहे, वाचायला पाहिजे. पण राम होता की नव्हता, सीता होती की नव्हती, त्याच्यात पडायचं नाही. साहित्य पण त्याच्यावर बघायचं. आपण ज्ञानादेश नावातून मांडला
आणि मुलांनी शिकलं पाहिजे. तर या अनुषंगानं ज्या काही आपण सुरुवातीला म्हणजे असं म्हटलं जातं की साहित्य आणि संगीत गीत जे आहे ते बालपणापासून मुलांच्या कानावर पडतं. मग अंगाईच्या माध्यमातून असू दे किंवा एक गोट्यामध्ये कविता प्रत्येक मुलाला ऐकलेली आहे. तर याचा त्या शिक्षणाचा त्या मुलाच्या शिकण्यामध्ये काही उपयोग होऊ शकतो का की आणि तो वेगळ्या पद्धतीनं त्याचं एकूण व्यक्तिमत्व घडण्यासाठी काही उपयोग होतो का आपण शिक्षणाच्या माध्यमातून त्याचा काय होतो का माहिती प्रश्न समजला नाही. म्हणजे कधी लहानपणी ज्या वेळेला बाळ 3 वर्षाचा असतं तेव्हा काही गाणी संगीत ऐकलेलं असं म्हणताय तुम्ही का नंतर संगीत एकूण ज्या वेळेला अंगाई गीत म्हणून ते ऐकायला आपण त्याला द्यायला आणि अंगाई ऐकली की तो मुलगा झोपायला. पण त्याचा त्या वेळेपासून मेंदू हा तुम्ही म्हटला एक अवयव आहे आणि तो प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायला लागतो. तर त्या वयापासून साहित्याची नाळ त्या गीताची नाळ अशी थोडं तो काही शिकलं जात होतं काय त्याचे आहे ज्ञानदर्शनामध्ये मेंदूशास्त्रावर आधारित आहे असं मानलं जातं. मेंदूशास्त्रानुसार मग जे काही संगीत असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करून जे काही त्याची ज्ञान लेखाची माहिती मिळेल ज्ञानानुसार जे काही मिळेल अनुभव येतील आणि तो स्वतः काही ऍक्टिव्हिटी करून कृती करेल तर ते नक्कीच त्याला त्याच्या शिकण्यासाठी पण खूप पूरक असतं असं म्हणतात. भरपूर असे ऍस्पेक्ट्स आहेत जसं की भावनिक नातं एक तयार होणं गरजेचं असतं. जसं की अंगाई तुम्ही म्हणताय शकतो की एक भावनिक अटॅचमेंट तयार होणं आणि शिक्षकांनी सुद्धा वर्गामध्ये सरांनी सांगितलं की वातावरण तयार करून तर हे वातावरण म्हणजे काय जसं घरामध्ये आई आणि मुलाचं एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं किंवा एक विश्वास असतो भावनिक सुरक्षितता असते. ती भावनिक सुरक्षितता शाळेमध्ये सुद्धा देणं आणि त्या पद्धतीने एक वातावरण तयार करणं जास्त गरजेचं असेल. त्याच्यासाठी संगीत असेल नृत्य असेल आणखी काही वेगवेगळे मनोरंजनाची साधनं असतात ती आपण चांगल्या पद्धतीने वापरू. सरांनी आपल्याला सांगितलं की अंगाई गीतला पुढे त्याच्या आयुष्य काढण्याच्या दृष्टीने उपयोग होतो का तर नक्कीच होतो उपयोग. कारण कल्पना करा आता आपला एक भारत देश आहे इथे अंगाई लहानपणी त्या मुलाला किंवा मुलीला ऐकवली जाते आणि पाश्चात्य देशामध्ये जर समजा त्यांच्या पद्धतीने एक वेगळं संगीत ऐकवलं गेलं त्या मुलाला की जे कर्णकर्कश असतं तर नक्कीच त्याचा उलटा परिणाम त्या मुलावर होईल. पण हे अंगाई जे आहे ते त्या मुलाला ऐकवलं जातं त्याचं नक्कीच त्याच्यावर दीर्घ परिणाम होतो. त्याच्या मेंदूत ते झिरपत जातं. जसं तुम्ही मुलाला द्या तशा पद्धतीने तो रिॲक्ट होत असतो. असं म्हणतात की जेव्हा एखादी स्त्री ही बरोबर असते तर त्यावेळेला तिला चांगल्या गोष्टी तिच्या अवतीभोवती असाव्यात असं का म्हणतात तर त्याचा नक्की इम्पॅक्ट काहीतरी तिच्या गर्भावर होत असतो यावरती माझा विश्वास आहे आणि त्या पद्धतीनेच पण ते जन्माला येऊ शकतं. अर्थात हे असंच व्हायला पाहिजे प्रत्येक बाबतीत असं नाही. काही वेळेला असंही येऊ शकतं की एखादी बाई बरोबर असेल आणि तिच्या घरात प्रचंड तणाव असतो पण तरी सुद्धा ते मूल चांगलं होतं असंही होऊ शकतं. पण अपवादात्मक परिस्थिती होईल पण शक्यतो म्हणजे असा शक्यतो सगळ्या मातांची इच्छा किंवा त्यांच्या आज्यांची इच्छा असते की मुलगा किंवा मुलगी चांगली व्हावी त्यासाठी चांगलंच वातावरण ते देत असतात आणि ते खरोखर आवश्यक आहे. म्हणजे नुसतं वातावरण नाही तर त्या स्त्रीला चांगला आहार दिला जातो तिच्याकडे